ज्यांना सोलापूर जिल्ह्याचा बाप म्हणून संबोधलं जातं ते विजयसिंह मोहिते पाटील यांचं आगमन या मंचावरती झालेलं आहे। यानंतर आदित्य जाधव साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब, माढा तालुक्याचे अध्यक्ष, काँग्रेस आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत। सर्वांनी खाली बसून घ्या, सर्व नेते मंडळी कृपया खाली बसून घ्या। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 2024 या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय अभिजित आबा पाटील साहेब यांच्या प्रचाराची ही सभा। आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, माढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय संजय बाबा कोकाटे साहेब, ज्यांनी आजची सभा आयोजित केली ते आदरणीय भारत आबा शिंदे साहेब। मित्रांनो, या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना, या ठिकाणी दोन शब्द बोलत असताना, या तालुक्याच्या युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला निश्चितपणाने सांगू इच्छितो की आता जरी आपण अभिजित आबा पाटलांचा उल्लेख हा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून करत असलो तरी 23 तारखेच्या नंतर आबांचा उल्लेख हा माननीय आमदार अभिजित आबा पाटील म्हणून त्या ठिकाणी आपण करणार आहे। या व्यासपीठावरती असे वाघ थोड्या वेळामध्ये उपस्थित होणार आहेत की समोरचा उमेदवार हा चारी दिशेला खाली वर उभा आडवा कसा जरी पळाला तरी 23 तारखेला चारी मुंड्या चित झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो। मित्रांनो, निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे। या माढा विधानसभा मतदारसंघातून तुमच्या आमच्यातून कोणता उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेला पाहिजे, जो या भागाचे प्रश्न जाणू शकेल, जो या भागातल्या लोकांशी आत्मीयतेने बोलू शकेल आणि ते प्रश्न त्या संबंधित सभागृहामध्ये मांडू शकेल आणि शासनाकडून भरभक्कम निधी या तालुक्यासाठी आणून शाश्वत आणि परिपूर्ण विकास करू शकेल, हा निर्णय आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे। आपला हेतू साफ आहे, आपला हेतू नितळा, आपला हेतू पारदर्शक आहे। समोरच्याचा हेतू हा घराणेशाही टिकवण्याचा हेतू आहे, समोरच्याचा हेतू हा केंद्रित झालेली सत्ता टिकवण्याचा हेतू आहे, आपला हेतू तो नाही। मित्रांनो, तिकीट वाटपाच्या वेळेला बराच मोठा संभ्रम होता, परंतु मुंबईमध्ये पवार साहेबांच्या सोबतीला पर्वतासारखे पाय रोवून मोहिते पाटील कुटुंबीय उपस्थित होते आणि त्यामुळे आपल्याला अभिजित आबांच्या रूपाने एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळाला। आदरणीय धैर्यशील भाई यांनी काय भूमिका घेतली, कारण लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला आपण गावागावामध्ये फिरत होतो, लोकांच्या अडचणी जाणून घेत होतो, त्यावेळेला लोकांनी समस्या मांडल्या, आबांवृद्धांनी समस्या मांडल्या, त्या आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील, दळणवळणाच्या समस्या असतील, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आणि अभिजित आबांच्या रूपाने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळाला। आता वेळ आहे हे दाखवून देण्याची की माढा विधानसभेतली जनता ही प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवू शकते, हे दाखवून देण्याची ही वेळ आहे। मित्रांनो, मी ज्या ज्या वेळेला अभिजित आबांच्याकडे बघतो त्या वेळेला राहुल गांधींची आठवण होते। तळागाळातल्या समाजातल्या सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्या माणसाच्या अडचणी जाणून घेण्याची भूमिका ही नेहमीच त्या ठिकाणी आबांची असते। आपला प्रचार बघा आणि समोरच्याचा प्रचार बघा। वेळ कमी असल्यामुळे अधिक विश्लेषणात जाणार नाही, परंतु या ठिकाणी सांगतो की मी त्यांच्याकडे काही दिवस काम केलेलं आहे, पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे। ज्यावेळेला सभा व्हायच्या त्यावेळेला पहिला वक्ता त्यांच्या बाजूचा यायचा। ठरलेले मुद्दे, त्यांचे मुद्दे कोणते? सीना माढा उपसा सिंचन योजनेचं काम झालं,
कारखान्यामुळे शेतकऱ्यांना बरकत आली आणि दारात बोलेरो गाडी आली आणि आवडीचा मुद्दा असायचा शेवटचं मंत्रिपद नाकारलं. दुसरा वक्ता यायचा, आम्हाला वाटायचं आता हा काहीतरी वेगळं बोलेल, विकासाच्या मुद्द्यावरती बोलेल, परंतु तो वक्ता देखील म्हणायचा उपसा सिंचन योजनेचं काम झालं, कारखान्यामुळे शेतकऱ्यांना बरकत आली आणि दारात बोलेरो गाडी आली. मी मनात म्हणायचो अरे गाडी तरी बदला, एखाद्याला स्कॉर्पिओ घेऊ द्या, एखाद्याला इनोवा घेऊ द्या, परंतु नाही, बोलेरो गाडी आली म्हणायचे. आणि शेवटचा मुद्दा असायचा मंत्रिपद नाकारलं. आज 30-35 वर्षापासून ठरलेले मुद्दे सांगणारे वक्ते तेच. आपला प्रचार बघा, अभिजित आबांचा प्रचार हा मुद्देसूद आहे. आबांनी त्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची त्यांच्याकडे काही उत्तर नाहीत. मग तो कारखान्याच्या बाबतीतला प्रश्न असो, तालुक्यातल्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतले प्रश्न असो, त्यांच्याकडे कोणत्याही प्रश्नांची मित्रांनो उत्तरं नाहीत. जाता जाता एवढंच सांगतो की या माढा विधानसभा क्षेत्राचा शाश्वत विकास करायचा असेल, परिपूर्ण विकास करायचा असेल आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची किंतु परंतु शंका कुशंका न बाळगता एकमतानं अभिजित आबांना निवडून द्यायचंय. एवढं काम आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये करायचंय. बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील उर्फ मोठे दादासाहेब यांचं श्री क्षेत्र आरणमध्ये आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. दादा आपण स्टेजवर आहे, एकीकडे संजय बाबा आहेत, एकीकडे भारत आबा आहेत. आबा आणि बाबासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. ज्यांना मुलुक मैदानी तोप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज घुमला असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय तुकाराम मस्के सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. माननीय प्राध्यापक तुकाराम मस्के. 245 माढा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र, महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीमधला धपका किंग आणि उद्याच्या 20 तारखेला माड्यातलं 30 वर्षाचं परिवर्तन करून महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवण्यासाठी आपण सगळेजण आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे आधारवड, आपणा सर्वांचे मोठे दादा, विचारपीठावर उपस्थित असणारे, उद्याच्या या तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका सांभाळणारे आदरणीय संजय बाबा कोकाटे, उद्याच्या परिवर्तनाच्या लढाईमधला परफेक्ट मॅनेजमेंट करणारे आणि आज जाहीर पाठिंबा देणारे आदरणीय भारत आबा शिंदे, विचारपीठावर उपस्थित असणारे या परिसरामधले सर्व नेतेगण आणि माझ्या समोर बसलेल्या प्रिय आणि लाडक्या मतदार बंधू आणि भगिनींनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या पार्लमेंटमध्ये नामदार यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये नामदार चव्हाण साहेब म्हणाले होते की या राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न हा या राज्याचा मूलभूत प्रश्न आहे. सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी मिळावी, सामान्याला प्रशासनाचा अनुभव यावा, याच्यासाठी लोकांनी लोकांच्यासाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. माढा तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये
दोन शुरांच्या मध्ये भांडण लावून एक कमकुवत सध्या कसा राजा होतो, दृढ होतो, याचा साक्षात्कार गेल्या 30 वर्षात माड्याच्या राजकारणामध्ये घडला गेला. दोन मताची विभागणी करायची, कूटनीती करायची आणि त्याच्यातून सत्ता काबीज करायची. एखादा परखड विचाराचा माणूस जर डोक्यावर काढायला लागला तर त्याला कसा दाबायचा, अशा प्रकारचं कूटनीतीचं राजकारण गेल्या 30 वर्षात या माढा तालुक्यामध्ये सुरू आहे. माढा तालुक्यातला एखादा उमेदवार उभारला, गेल्या वेळेला संजय बाबा कोकाटे यांनी आजमावली ताकद. त्या वेळेला माढा तालुक्यातल्या माळशिरस तालुक्यातील 14 गावं असतील, पंढरपूर तालुक्यातील 42 गावं असतील, माढ्यातील 78 गावं असतील, यांनी कधीही या उमेदवाराला परका मानलं नाही. पण तो सापडण्याचे ढवळे का पवळे. परवा पंढरपूरच्या 42 गावामध्ये येऊन म्हणले की आम्ही 78 गावात अभिजित पाटलाला फिरकू सुद्धा देणार नाही. काय ही हुकुमशाही आहे का ठोकशाही आहे? जर या पद्धतीने आपण पुढे जात असाल, असा जर विचार आपण पुढे नेत असाल, हे असं का घडतंय? उंदरगावच्या 75 वर्षाच्या माणसाला मी प्रश्न विचारला, हे असं का घडतंय? 30 वर्ष झाला सत्ता भोगल्यानंतर सुद्धा या तालुक्यातल्या एखाद्या सामान्य माणसाला ती संधी द्यावी असं इथल्या विद्यमान आमदाराला का वाटत नाही? त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, दादा ती म्हटले विजय दादांची चूक आहे. मी म्हटले आदरणीय हरिदास रणदिवे सरांना माझ्या कारखान्यावरती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर मी त्यांना येऊन निमंत्रण दिला, पाहुणे म्हणून उद्घाटनाचं निमंत्रण दिला आणि त्यांना सन्मानानं त्या ठिकाणी पाहुणा म्हणून निमंत्रित केला. भाऊंच्या पुण्यतिथीला इथले काही शिक्षक मंडळी ज्यावेळेला आदरणीय रणजित भैया शिंदे साहेब स्वप्नातील आमदार यांना भेटायला गेले आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेले. बाहेर कर्मचारी होते, ते आतमध्ये होते. त्यांनी सांगितलं भैया साहेबांना निमंत्रण द्यायचं. ते कर्मचारी आत गेले आणि परत रिटर्न माघारी आले आणि त्यांनी सांगितलं भैया साहेब आत नाहीत, बाहेर गेलेले आहेत. ते म्हटले ठीक आहे, आपली चुकामुक झाली, आपल्याला यायला कदाचित उशीर झाला असेल म्हणून ते पुन्हा बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर आदरणीय धनराज दादा शिंदे यांची भेट झाली आणि त्यांच्या सोबत ते 10 मिनिट गप्पा मारत बसले. एक 10 ते 15 मिनिटाचा कालावधी गेला आणि तो कालावधी गेल्याच्या नंतर अचानक भैया साहेब बाहेर आले. यांनी बघितलं तर भैया साहेब आतच होते आणि आतून बाहेर आले. मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की जे जे थोर महापुरुष असतात, ज्यांनी ज्यांनी या मातीमध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग पेरलंय, ते आपले आदर्श असतात. त्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारण्याची सुद्धा संस्काराचा भाग जर तुमच्या मनाच्या रजोपटलावरती झाला नसेल तर मतदारसंघातल्या या सामान्य माणसाच्या आदरास तुम्ही कसे पात्र ठरणार आहात? आणि म्हणून उद्याची निवडणूक ही मल्टीस्टेट कारखान्याची निवडणूक नाही, उद्याची निवडणूक ही मानेश्वरी बँकेची निवडणूक नाही, उद्याची निवडणूक ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, तर उद्याची निवडणूक ही 2,40,000 मतदारसंघाच्या स्वास्थ्याची निवडणूक आहे. म्हणून तिथला जो उमेदवार आहे तो उमेदवार मतदारसंघाच्या आदरास पात्र ठरला पाहिजे. याच्याकरता योग्य काय, अयोग्य काय, चुकीचं काय, बरोबर काय, सत्य काय, असत्य काय, याचं पृथक्करण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि 19 तारखेला आपल्याला चिंतन करायचं आहे. 42 वर्षाचं पोरग 24 तास मतदारसंघातल्या सामान्य माणसासाठी अवेलेबल असणारं ते पोरग महाराष्ट्रात 5-6 साखर कारखाने चालवून सुद्धा कायमस्वरूपी ते हिरव्या यादीत ठेवले आणि सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी ऊस दराची स्पर्धा लावली. 3,500चा रेट आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावरती नेऊन आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं भाग्य ज्या तरुणाला लाभलेलं आहे त्या तरुणाच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाका. ते तिकिटाच्या बाबतीत तर गमती जमतीच होत गेल्या होत्या. अजून मोहिते पाटलांचं डुबी डाव त्यांना माहित नाही. ते उमेदवार म्हटले 2009 सालाला असा एक थोडासा किंचितसा प्रयत्न झाला होता आणि तो अयशस्वी झाला. जसं हे म्हटलं की मराठ्यांचा काय यांनी ठेका घेतलाय काय, कायमस्वरूपी तुम्हालाच आमदार करायचा काय ठेका घेतला नाही, पण उद्याचा परिवर्तन करायचा ठेका मात्र मोहिते पाटलांनी घेतलाय. तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे
हे मी तुम्हाला आवर्जून या निमित्तानं सांगतोय. मोहिते पाटलांनी त्यांचं टेंडर कॅन्सल केलं, पण पट्ट्या उद्या 20 तारखेला या सत्तेच्या मैदानातून तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय इथली सामान्य जनता स्वस्थ बसणार नाही. म्हणून या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सहभाग. मी एक साधा प्रश्न विचारू तुम्हाला, किती साधा प्रश्न आहे बघा. माढा तालुक्याचे आमदार शिंदे साहेब, माढा तालुक्याचे सभापती शिंदे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिंदे साहेब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिंदे साहेब, माडेश्वरी बँकेचे चेअरमन शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य शिंदे साहेब, डीसीसी बँकेचे संचालक शिंदे साहेब. ह्या तालुक्यात दुसरं आडनाव आहे का नाही? आणि ते पण निमगावचं शिंदे सोडून एखादा औरंगाबादला भारताला शिंदे सारखा एखाद्या सुपुत्राला जर तुम्ही उभा केला असता आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली असते तर या तालुक्याला निवडणूक बिनविरोध केली असते. पण लग्नात सासऱ्यानं दिलेला रुखवत म्हणजे तुम्हाला आमदारकी वाटते. हा लग्नात आपल्या मुलाला सासऱ्यानं दिलेला रुखवत नाही, ही सामान्य जनतेच्या स्वास्थ्याची निवडणूक आहे. तुमची प्रत्येक कृती, तुमचं प्रत्येक पाऊल इथल्या सामान्य जनतेच्या स्वास्थ्यासाठी चाललं पाहिजे. म्हणून ही अत्यंत वळणावरची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून बापाची धनवत्ता ही मुलाची गुणवत्ता ठरू पाहते. एका धनवत्ताच्या विरोधात गुणवत्तेची लढाई आहे. म्हणून याच्यामध्ये गुणवत्ताच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकण्याकरता आपण सर्वांनी उद्याच्या 20 तारखेला सज्ज व्हावा, एवढीच भावना या निमित्तानं मी व्यक्त करतोय. बॅलेट पेपरवरती अनुक्रमांक 2 आहे आणि अनुक्रमांक 2 वरती अभिजित धनंजय पाटील तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे, या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण प्रचंड मतानं सेवा करण्याची संधी द्यायची आहे. तिकडं आलं की म्हणते ती इकडं आम्हाला जास्त प्रतिसाद आहे, इकडं आलं की म्हणते ती ही आमची घरातली गाव आहेत. रंजू भैया, ज्योतिताईच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सख्या बहिणीला ठेवून बघा काळीच कसं चर्र करताय. अहो तुम्ही शेतकऱ्याचं फक्त बँकेचं सिबिल खराब केलं नाही तर इथल्या सामान्य माणसाच्या आयुष्याचं सिबिल खराब केलं. ही निवडणूक नीतीनं हातात घेतली आहे, ही नीती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. म्हणून उद्याच्या लढाईत इथल्या सामान्य माणसाचा रोल अत्यंत महत्वाचा आहे. एका वेगळ्या स्तरावरून आपल्याला ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे, लोकशाहीचं सत्व दबायचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे, कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. जी माणसं महादेवाच्या मंदिरात जातात, जी माणसं महादेवाची शपथ घेतात, तीच माणसं पुन्हा महादेवाच्या मंदिरात का जात नाहीत, या पण प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. कारण या तालुक्यातला जो उभारणारा उमेदवार आहे तो उमेदवार निश्चितपणानं आमदार या पदासाठी पात्र ठरू शकेल का याची चर्चा चिकित्सा आणि याचं चिंतन आपल्याला या निमित्तानं करायचं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावा. आणि आदरणीय दादा, आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील यांच्या मनामध्ये जी काही किरकोळ किंचितच एक जे स्फुल्लिंग चुकून राहिलं ते परिपूर्ण करण्याकरता हा विजयाचा गुलाल दादासाहेबांच्या चरणावरती समर्पित करण्याकरता आपण सर्वांनी सक्षम व्हावं. ते शेतामध्ये बुजगावून असतं की नाही, बुजगावून की ते चाणक्य नीतीमध्ये काय 2 शुरांच्या भांडण लागलं की एक कमकोत सुद्धा राजा ठरतो. आजपर्यंतच्या इतिहासात बघा विरोधी मताची आकडेवारी किती आहे. दोघांच्या भांडण लागलं की एक कमकोत श्रेष्ठ ठरतो. ते बुजगावनं कसं ताट उभा राहिलेलं असतं, नाद नाही करायचा, त्याचं ब्रीद वाक्यात असतो नाद नाही करायचा. एक साहित्यिक असाच निघाला आणि त्यानं बघितलं त्या बुजगावण्याकडे असं ताटपणातच उभं राहिलं होतं. ते साहित्यिक त्या बुजगावण्याकडे गेला आणि बुजगावण्याला म्हणलं किती दिवस झालं उभा आहे. म्हणला 30 वर्ष झालं पट्ट्या उभा आहे. तो म्हणले 30 वर्ष उभा आहे, तुम्हाला कुणी खाली बसा म्हणलं नाही का, तुम्हाला कुणी बसवणार
अजून जन्माला यायचंय मला खाली बसवणार, मला नाही कोणी खाली बसवू शकत. ते म्हटले अरे वा, मग तुम्हाला काय कंटाळा वगैरे येत नाही का? हे कंटाळा कसला आहे म्हटले, हे सत्तेतून किती आनंद उपभोगता येतो आणि कंटाळा कसा काय? ते म्हटले ठीक आहे, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं हे जे सगळा जो विस्तार आहे, ही जी सगळी समृद्धी आहे, ही पट्ट्याच्या जीवावरती झालेली आहे. ते म्हटलं कसं काय? हे बघा ना, हा माझा मतदारसंघ आहे, म्हणजे ज्या वावरामध्ये मी उभा आहे त्या वावर म्हणजे माझा मतदारसंघ आहे. आणि मी असा आठवड्यावरती उभा राहिल्यानंतर या जी शेतकऱ्याच्या कडब्याच्या ज्या गंजा आहेत, ही शेतकऱ्याची बैलाची जी धावण आहे, याचं सगळं श्रेय माझ्या एकट्या पट्ट्याला आहे. ते म्हटले त्याच्या समृद्धीचा आणि तुमचा संबंध काय? ते म्हटले या वावरातलं एक पाखरू सुद्धा माझ्याकडे बघितल्यानंतर इकडे येत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला भरभरून धान्य मिळतं आणि शेतकऱ्याची समृद्धी होते, त्यामुळे त्याचं सगळं श्रेय मला आहे. साहित्यिकाला पटलं, खरंय म्हटले तुमचं, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. तो निघून गेला आणि काही दिवसानंतर परत त्याच रस्त्याला परत आला. 2024ला परत आला आणि त्या बुजगावण्याकडे बघितलं त्या साहित्यिकानं, तर त्या बुजगावण्याच्या टोपी खाली 10-15 पाखरं घरटं बांधत होती. त्या साहित्यिकानं बुजगावण्याला विचारलं, साहेब तुमच्याकडे बघितल्यानंतर तालकाटाच्या आत न येणारी पाखरं आज डायरेक्ट टोपी खाली कसं घरटं बांधतायत? ते म्हटले आता जाऊ द्या, आता काय सांगण्यात अर्थ नाही, ते सगळं हातातून निघून गेलंय. नाही तरी पण सांगा ना, तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला कळलंय, या तालुक्यातल्या जनतेला कळलंय काय आहे त्याचा मर्म, काय आहे त्याचा गमक. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आता सांगू का खरंच सांगू? ते म्हटले आता खरंच सांगा. ऐका, त्यावेळेला त्या बुजगावण्यानं सांगितलं जोपर्यंत मी काय लायकीच आहे हे पाखरांना कळत नव्हतं, तोपर्यंतच पाखरं मला घाबरत होती. एकदा माझी लायकी त्यांच्या लक्षात आली की टोपी खाली घरटं बांधायला सुरुवात केली. हे निवडणुकीचं सूत्र आहे, या तालुक्यातल्या निवडणुकीचं हे सूत्र आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, चांगल्या वाईटातला फरक स्पष्ट करणारी ही निवडणूक आहे. इथल्या सामान्य माणसाला जर स्वस्त मिळवून द्यायचं असेल, 3500 रुपयाचा दर दिल्यानंतर 20 टनाची खेप विठ्ठल कारखान्यावरती आल्यानंतर 1 तोळा सोनं घेऊन सामान्य माणूस माघारी येऊ शकतो. म्हणून यांचं पित्त उसळले. काल एका कारखानदारीने नाही का पाठिंबा दिला? काय कारण आहे हो? हे अभिजित पाटलाला असा दाबला पाहिजे ना, पण त्यांचं नशीब इतकं भारी, विजयदादांनी त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकली आणि असा खमक्या उमेदवार, चित्त्याची चपळाई असणारा उमेदवार मैदानामध्ये उतरला. 2-4 गडी पावलं टाकस्तोर, भैयाची 4-5 पावलं पडस्तोर अभिजित पाटील 1 किलोमीटर पळून जाते, 1 किलोमीटर पर्यंत पळतोय. ही निवडणूक अशीच आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, अभिजित पाटलाला मतदान केल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही, तुमच्या पवित्र मताशी बेईमान होणार नाही. अशा प्रकारचा सात्विक उमेदवार महाविकास आघाडीला आणि आदरणीय दादासाहेबांनी आपल्या समोर उभा ठेवलेला आहे. म्हणून त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाका, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा 23 तारखेच्या गुलालाला आणि 23 तारखेच्या विजयाकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर तर या ठिकाणी स्टेजवर 5 लाखाचा मालक बसलाय, संजय बाबा कोकाटे. आणि आता मस्के सरांनी सांगितलं की बाहेरच्या शिंदेला काय किंमत मिळते का नाही. बाहेरच्या शिंदेला किंमत देणारे आदरणीय विजयदादासाहेब बसलेत. मोहिते पाटलांनी भारत आबांना 23व्या वर्षी माढा तालुका युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचं संचालक व्हाईस चेअरमन केलं, सोलापूर जिल्हा दूध संघाचं व्हाईस चेअरमन केलं, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचं सभापती केलं. कुठल्या एकानं नाही केलं तर करणारे बसलेत अकलूजला शिवरत्न बंगल्यावरती. त्यामुळे कुणी काय डगमगायचं कारण नाही. दादासाहेब म्हणूनच
महाराष्ट्रातली सोलापूर जिल्ह्यातली माढा तालुक्यातली जनता आपण दिसताच आपल्या पुढे नतमस्तक होते, कारण या जिल्ह्यातला या राज्यातला प्रत्येक माणूस आपल्याकडं एक आपण पालन करता आहे म्हणून पाहतात। यानंतर मी विनंती करणार आहे प्रशांत पाटील शेतकरी संघटनेचे आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करतील। माढा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे सोलापूर जिल्ह्याचे आणबान शान, ज्यांनी लोकसभेला भाजप जिल्ह्यातून हद्दपार केलं असे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, माढा तालुक्यातील धाडसी नेते आदरणीय संजय बाबा कोकाटे, माढा तालुक्यातील दुसरे नेते आपल्या गावचे सुपुत्र भारतआबा शिंदे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित आपण सर्वजण मित्रांनो, ही निवडणूक आहे लबाडी विरुद्ध प्रामाणिकपणाची। ही निवडणूक आहे एका कारखानदाराने जो माढा तालुक्यातील शेतकरी लुटलाय आणि एका कारखानदाराने बंद पडलेला कारखाना चालवून शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। एकीकडे ही निवडणूक आहे या प्रस्थापित राजकारण्याची, त्याने घराणेशाहीचं राजकारण चालवलंय, आणि दुसरीकडे एक सामान्य घरातला मुलगा आबा जो या ठिकाणी आमदार होण्यासाठी निघालाय। मित्रांनो, गेली 30 वर्ष झालं या ठिकाणी माढा तालुक्यात बकासुरासारखा हा प्रस्थापित राजकारणी आपला तालुका वरबाडून खातोय, चाटून पुसून खातोय। सर्व संस्था याच्या ताब्यात, सर्व ठेकेदारी यांच्या ताब्यात, आणि सामान्य लोकांना वेठीस धरून सत्तेचं राजकारण करून या ठिकाणी आपल्या मुलांना, आपल्या नातवांना या ठिकाणी पुढे लॉन्च करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे शिंदे बंधू करतायत। मित्रांनो, हे माढा तालुक्याचा सातबारा काय या शिंदे कुटुंबाच्या नावावर आहे का? माढा तालुक्यातील या सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी कुठल्या पदावर जायचं नाही का? मला या ठिकाणी एक सांगायचंय की माढा तालुक्यातील या शिंदे कुटुंबातल्या मुलांनी सोडून दुसरा कुठला तरी मुलगा या ठिकाणी कुठल्या पदावर बसलाय का? अरे, तुमच्याच मुलाचा तुम्ही विचार करणार तर आमच्या शेतकऱ्याचा कोण विचार करणार? या कष्टकऱ्यांच्या, या माढा तालुक्यातील गरीब लोकांच्या मुलांचा विचार कोण करणार? मला या ठिकाणी त्या शिंदे बंधूंना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय आम्ही विकास केला, सीनामाढा उपसा सिंचन योजना आणली, या सीनामाढा उपसा सिंचन योजना किंवा कारखानदारीत पवार साहेबांचं योगदान नाही का? त्यांनी याचं उत्तर द्यावं। पवार साहेबांच्या आशीर्वादाशिवाय तुम्ही करू शकत नव्हता। जर पवार साहेबांचं योगदान या तालुक्यासाठी नव्हतं तर पवार साहेबांच्या दारात तुम्ही लोटांगण का घालत होता? मला या ठिकाणी दादासाहेबाला एक प्रश्न एक सांगायचंय की तुम्ही जर एक आठ ठेवली असती की सदाभाऊ चौकातून लोटांगण घालत शिवरत्न बंगल्यावर ये, मी तुला तिकीट देतो, तर ही लोक शिवरत्न बंगल्यापर्यंत लोटांगण घालत आले असते। एवढी लाचार लोक आहेत ही फक्त पदासाठी। मित्रांनो, लोकसभेला यांनी पैसे वाटले का नाहीत? लोकसभेला आपण पैसे वाटले का? या लोकांनी 500 रुपयांनी आपली किंमत केली, परंतु या तालुक्यातील 72 लोकांनी 60,000चं लीड या ठिकाणी धैर्यशील बायाला देऊन यांच्या गांडीवर लाथ घातलेली आहे। मग पैशाची किंमत आमची करता का? त्यांचे लोक म्हणतात आता आम्ही पैसे जास्त वाढवणार आहे, 3,000 वाढवणार आहे, 4,000 वाढवणार आहे। मी म्हणतो पैसे तुम्ही घ्या, मागून घ्या, आपलेच पैसे आहेत। बबनदादा कुठल्या रोजगार हमीवर योजनेवर काम करून यांनी पैसा आणलेला नाही, आपलेच खिसे कापून यांनी पैसे मिळवलेले आहेत। अरे, एका टनाला तुम्ही 500 रुपयांनी 300 रुपयांनी कमी देता। अरे, एका दाण्याचा 1000 दाना करणारा माझा शेतकरी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कर्जात राहतो, परंतु यांच्या हजारो कोटीच्या प्रॉपर्टी होतात कुठनं? म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला नम्र विनंती करणार आहे, कळकळीची विनंती करणार आहे। आपला तालुका हा विकासापासून वंचित आहे। सगळे वक्ते सांगतायत की आपल्या तालुक्यात विकास नाही, चांगले रस्ते नाहीत, चांगले हॉस्पिटल नाहीत। मग यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला अभिदाबाच्या तुतारी पुढं बटन दाबून अभिदाबाला बहुमताने निवडून द्यावं। या ठिकाणी ज्योतिताई उपस्थित आहेत। एक गणेश काका कुलकर्णी सारखा लोकनेता, प्रागतिक लोकनेता ज्यावेळेस पुढे येत होता त्याची हत्या कुणी केली? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्याला न्याय कुणी देणार? ह्या 20 तारखेला हा रावण गाडायचा आहे आपल्याला। मित्रांनो, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद सर. कृपया विनंती आहे 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भाषण करणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. वेळ 10चीच आहे. आपले उमेदवार अर्धा तास बोलतात. खासदार साहेब बोलणार आहेत, बाबा बोलणार आहेत, आबा बोलणार आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे की 2 मिनिटात बोला. यानंतर माढा तालुक्यातील अण्णासाहेब ढवळे सापडण्याचे त्यांचे नातू सागर ढवळे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. माननीय सागर ढवळे. संत सावतामाळींच्या पवित्र भूमीमध्ये आपले उमेदवार माननीय अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित मतदार बंधू भगिनी, आमचे आदरणीय सल्लागार, मार्गदर्शक, दैवत विजयदादा आणि समोर उपस्थित स्टेजवरच्या उपस्थित सर्वच ज्येष्ठ मंडळी. ढवळ्याच्या जरी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. मग असे ढवळ्याचं नाव निघलं म्हणून सांगायची वेळ येते. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि त्याला पवळ्याचा वान लागला, म्हणजे गुण लागला. वान नाही पण गुण लागला आणि ते पवळ्याच्याच गुणावर तालावर नाचायला लागले. ह्याचा अर्थ असा नाही की सगळे ढवळ्याच्या गुणामध्ये बदल झालाय. आजपर्यंत 30 वर्ष झालं माढा मुंबई गाडी शिटवात होती. गाडीला प्रत्येकच गाडीला लायसन असते, पासिंग असते. जुनी झाली की बदलायलाच लागते. गाडी बदलायची वेळ आली. इतक्या दिवस गाडीत कोणाला बसवायचं म्हणलं की 2च सीट आहे ती म्हणायची. दोन्ही आमच्याच घरातली मुंबईला जाते इथनं. वेळ बदलायची आली, गाडी बदलायची वेळ आली की तिलाच मागं डिकी वाढवली. गाडी माघारी माड्यात आली, डिकी वाढवली. येईल त्याला येन बस म्हणते ती डिकीत. अरे पण आता ही गाडी हलणार आहे मुंबईला का नाही तुम्हाला तरी माहित आहे का? म्हणजे बसणाऱ्यानं गाडीत विचार केला पाहिजे की ह्या गाडीत बसून आपण हिथंच परत उतरायचंय का मुंबईला जाणार आहे गाडी ही. तसं मला आबांचं आवडलं. गाडी मुंबईला जाते तोपर्यंत गाडीत बसून कामं करून घेतली. गाडीचा आता घोटाळा निघलाय, ध्यानात आला माझ्या. गाडीचा घोटाळा निघलाय. गाडी काय आता निमगावात नाही, हलत नाही. आपण लगेच दुसऱ्या आम्हाला फोन केला, गाडीत मला जागा ठेवावी लागते. म्हणजे विकासाची गाडी थांबणार नाही. आजपर्यंत रोहितदादा पवारांचं या गावावरती विशेष लक्ष असतं. बऱ्याच वेळा निधी दिला, सारखं काय ना काय कामानिमित्त देवानिमित्त नेहमी येत असतात आबा इथं रोहितदादा. तर अशा व्यक्तींबरोबर आपल्या गावातील ही उपस्थिती असते. त्यावेळेस प्रश्न मांडल्यानंतर राष्ट्रवादीतून हे आमदार जरी बरोबर नसले तरी त्यांनी निधी देण्याच्या बाबतीत कधीच कमीपणा पडून दिला नाही, निधी कमी दिला नाही. आज या संतांच्या भूमीमध्ये कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी असं म्हटलं जातं. माझं काम हेच माझं देवधर्म किंवा तोच माझा देव असं मानलं जातं. तर तसं म्हणत असताना आपल्या माड्यातील एक जणांना सांगितलं पंढरपूर भागामध्ये जाऊन की पंढरपूरमधील अभिजित आबा शेतकऱ्याच्या पोराला म्हणजे कोणाला आपल्यासारखंच एक पोरग की ज्याच्या मागं पुढं कोणी नाही, राजकारणी सपोर्ट नाही. विजयदादांनी फक्त त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि उभा राहा म्हणले. कर्तृत्ववान पोरगा आहे, पुढे जाऊन काहीतरी तालुक्यासाठी करतील म्हणले. त्या पोराला सांगितलं की तुला आम्ही तालुक्यात फिरू देणार नाही. अरे 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस विठ्ठलावरतीच हल्ले व्हायला लागले होते, विठ्ठलालाच कुठंतरी ठेवायची वेळ आली, ते ज्यांच्या पूर्वजांनी विठ्ठलांना आसरा दिला, त्या विठ्ठलाला आसरा देणाऱ्याच्या आज वंशजाला तुम्ही माड्यात फिरू न देण्याची भूमिका कधी होताय, अशी भाषा करताय. आमच्यासारखी माणसं काय बघतच बसणार आहेत का नुसती? म्हणजे हा संप्रदाय जाणार कुठं? विठ्ठलांना ज्यांनी आधार दिला, ज्यावेळेस हल्ले देवळावरती होत होते त्यावेळेस, आता आणखीन सुद्धा आपल्याकडे त्यांचा रेकॉर्ड सापडतं की ते त्यांचेच वंशज आहेत. त्यांना तुम्ही माड्यात फिरूनच देणार नाही म्हणता. अरे कशासाठी? शेतकऱ्याचं पोरग आहे म्हणून. म्हणजे फक्त तुम्ही कारखानदार मिळूनच लुटमार करणार आहे, शेतकऱ्यांना पैसेच मिळून देणार नाही. आज आपण विचार केला 2500 रुपये रेट द्यायचे जास्तीत जास्त, 2425 इतक्या वर्षामध्ये. त्यातच भाषणामध्ये सांगायचे की आज आपण पोळ्यानिमित्त
200 रुपये शेतकऱ्याला वाढवून देत आहे. अरे काय उपकार करताय का तुम्ही? आम्हाला आजपर्यंत माहितच नव्हतं की 3000 रेट देता येऊ शकतो. तुम्ही 2500 दिलेल्या तर आमच्यावर उपकार केल्यासारखं सांगायचा. 2500 ते 3000 रेट केला, 500 रुपये टना मागा आपण जास्त दिली आणि ह्यांना पण द्यायचं पाळी आणली. तुमचा ऊस कुठल्याही कारखान्याला जाऊ द्या, 100 टन तुमचा ऊस जात असेल, 100 टन 500 रुपयाप्रमाणे तुमचा 50,000 रुपये आव्हानं तुमच्या हातामध्ये ह्या वर्षी दिलेलं आहे. कुठल्याही कारखान्याला तुमचा ऊस जाऊ द्या आणि पुढच्या वर्षी तुम्हाला 3500 रुपये रेट देणार आहेत म्हटले दाबा. ह्याचा अर्थ काय? तुमचा 100 टन ऊस जात असेल तर अगोदर हे 2500 रुपयाने देत होते, 3500 ह्यांना सुद्धा 25 लाख टन गाळप करत होते. त्याचं 100,000 रुपयाने एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार. म्हणजे ज्या शेतकऱ्याचा 100 टन ऊस जातोय त्याला 1 लाख रुपये आव्हानमुळे आज जास्त मिळत आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज तुम्ही सांगताय आम्ही 400 रुपये काढून ठेवले तर जनतेला वाटायला. काढलं कुठलं? आमचं किसक आपल्यालाच पैसे आम्हाला वाटताय, आम्हाला सांगताय 400 कोटी रुपये वाटणार आहे आम्ही म्हणून. बरं वाटताय बी कुणाला तुम्ही? काय की मोजकाळ बघून वाटणार का प्रत्येकाला जेव्हा ऊस गेलता कटिंग केलं तेवढं पैसे माघारी खात्यावर देणार आहे? अरे मराठा आरक्षणाविषयी तुम्ही अपशब्द वापरला म्हणून लोकांनी रुपयानं पैसे तुमच्या खात्यावर टाकलेलं त्याचा हिशेब देऊ शकत नाही तुम्ही. त्या पैशाचं केलं काय तुम्ही? शेतकऱ्याला पैसा त्याच्या हक्काचा पाहिजे. लुबाडलेला तुमच्याकडून आलेला तो पण पैसा घ्यायचा आहे. लुबाडला कोणाचा? आपलाच लुबाडला आहे. पैसे घ्या, देते तेवढे घ्या. पैशाचा मोठा लट भंडारा आहे म्हणजे ती सगळाच खुला होणार आहे. आता परत द्यायला बी शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. पैसा घ्या पण इथून पुढे 5 वर्ष टनामागं 1000 रुपये जास्त देणार आहेत. प्रत्येक वर्षी तुमचा ऊस किती टन जातोय काढा, गणित करा. जमत नसेल एखादा शेतकरी अडाणी असेल तर पोरांकडनं हिशेब काढून घ्या. माझा 5 वर्षामध्ये वर्षाला एवढा ऊस हिशोबाने एवढा ऊस जातोय, मला एवढे पैसे जास्त फक्त अभिजित आव्हानमुळे मिळत आहेत. ही शेतकऱ्याचं पोरग आहे म्हणून शेतकऱ्याचा विचार करताय, शेतकऱ्याला जास्त पैसा देतय. आज गावोगावी तुम्ही बघा, ह्यांच्या घरात भांडणं लागली तर घरात बसून पाहुणरावळे एक होऊन मिटवू शकतात. एकाच गावातनं एकाच घरातनं 2 आमदार होऊ शकतात आणि वाद झाला तर घरातच मिटू शकतो. का हो आमच्या आरण गावामधला वाद मिटू शकत नाही ह्यांना? दोन्ही तुमच्यापाशीच राहिले, दोन्हीलाही पद देऊ शकत नाही का? कर्तव्यशील आहेत, दोघं पण प्रामाणिक आहेत, काम करतायत, का दोघाला पण तुम्ही संधी देऊ शकत नाही? तसं नाही. तसं झालं तर आपल्याला पुढे राजकारण करता येणार नाही. ही मोठी जनता झाली तर आपल्याला आडवा आणतेली. अशा पद्धतीनं गावोगावी वाद लावून डोकी फोडणे, तसं बी ऐकत नाही म्हणलं लयच पुढे जातंय म्हणलं तर त्याचा काटाच काढून टाकणं, हे आजपर्यंत राजकारण झाले. आम्ही सुद्धा एक शेतकरी म्हणून काम धंदाच बघायचा, राजकारणात पडायचं नाही अशीच भूमिका घेतली होती. पण आपल्या शेतकऱ्याच्या पोराला संधी मिळालेली आहे. त्या शेतकऱ्याच्या पोराच्या मागं आपण एक शेतकरी म्हणून फक्त बघत न बसता प्रत्येकापर्यंत चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस पोचवलंच पाहिजे. आणि एवढी संधी आपल्याला दिली, एवढा तगडा उमेदवार दिलाय. आजपर्यंत आपल्याकडे उमेदवार चांगला असायचा पण मागं वापरायला यंत्रणा असायची. सगळंच आपल्याकडे आहे, ताकद पण आहे, सत्ता पण आहे आणि 100% सरकार पण आपलंच येणार आहे ह्याचीही खात्री आहे. एवढे बोलून मी सगळ्यांना विनंती करतो, तुतारी वाजवणारा माणूस हे शेतकऱ्याच्या पोराचं चिन्ह आहे. शेतकऱ्याच्या पोराला आपण सगळ्यांनी मिळून निवडून द्यायचंय आणि आपल्याला आता गाडीत बसायला जागा लागणार नाही. प्रत्येकाच्या दारात स्वतःच्या ऊसाच्या पैशाची गाडी येणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद हो साहेब. कृपया वेळेचं बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे. 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. यानंतर नागनाथ कदम उपळाई. आता बोलणाऱ्याची संख्या 25-30 आहे आबा, आणि सगळ्याला बोलायला अर्धा तास दिला पाहिजे अशी परिस्थिती आहे. पण ऐका शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे, कृपया थांबा म्हणायच्या अगोदर 2 मिनिटात आपण आवरा. धन्यवाद. हाय, माझं नाव नागनाथ उद्धव कदम आणि संजय बाबाचा मित्र. बर का, आम्ही 5 वर्ष ह्यांना सळू का पळू केलं होतं. केल्यानंतर ह्या दोघा बापलेकांनी पळून जाण्याचे कारस्थान ह्या ईडीमुळे पळून गेलेल्या गडी आहेत. ह्या माडा जगदंबा सुदगिरणीमध्ये 2014ला RR पाटलाच्या हस्ते बोंगा वाजविला बबनराव शिंदेने. तो बोंगा सुद्धा यानं बंगारमध्ये ऐकला. मागासवर्गीयाची गिरणी आहे, मागासवर्गीयाची गिरणी आहे, त्याच्यावर 68 कोटी कर्ज आहे. ह्या तहसीलदारांनी सिंगे बोजा कमी करून तो खरेदी करून घेतली. पण त्याच्यासाठी
आम्हाला 3दा हायकोर्टामध्ये जावं लागलं, 3दा रिटर्न माघारी. आता त्या आमदाराला आम्ही गरीब माणूस आपण, तरी सुद्धा त्याची उद्याच्याला केस आहे, उद्या 24 नंबर आहे आमचं तिथं हायकोर्टामध्ये. आणि मला माझी सासरवाडी करकमची, मला फोन काय जणांचे आले की दादाचं लय काम चांगलं आहे. मी म्हणलं 3 त्याने कामं केलेत म्हणले. मी म्हणलं 2 पोराचं एका पोरीचं लग्न केलंय, ह्याच्याशिवाय दुसरं तालुक्यात कुठलंही काम केलेलं नाही असं माझ्या निदर्शनास आहे म्हणलं. दुसरं काय काम केलंय त्यांनी? ह्या माढा तालुक्यामध्ये 2,500 लोकांच्या नावे कर्ज काढलं. 420चा आपल्या जिल्ह्यातला कोण आमदार असेल उभा राहिलेला? 156 उमेदवार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये ह्याच्यावर 8 केसेस 420चा गुन्हाही रणजित शिंदेवर आहे. आणि तरी सांगतात की आमचा उमेदवार 420 सारखा जर माणूस आमदार उभा राहत असेल तर आपलं काय अवस्था होणार आहे या तालुक्यात? ह्यांनी ह्या माढा तालुक्यामध्ये गणेश कुलकर्णीची हत्या केली, हातकर सरची हत्या केली. सावतामाळ्यांनी अशी बुद्धी दिली भारत आम्हाला सुद्धा. आम्ही वाट बघायचो, ह्याचा प्रयोग झाला त्याचा प्रयोग झाला. भारत आबाचा सकाळपर्यंत स्टेटस बसला की आबाला म्हणलं आम्ही बी येणार आहे बरं का तिकडं, म्हणून मी म्हणलं आबा आवर्जून आलोय. तर ह्या बाबतीमध्ये ही इतकी घाबरून गेलेली आहेत. ह्या 78 गावामध्ये माहितीसाठी सांगतो तुम्हाला, ह्या निवडणुकीला 15,000 अभिजित पाटील लीड घेणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे, त्यांनी काही करू द्या. अरे उंदरगावच्या बंधाऱ्यातलं पाणी तू एकटा आणतो आणि आमच्या 4 गावाला म्हणतो की मग पाणी आणलं. तुझ्या बापाची स्टेट आहे का तिथं 3-3 नळ्या नेऊन? आमच्या शेतकऱ्याला लाईट नाही तिथं, तुझी कारखान्यावरून लाईट आणतो, याचं उत्तर दे ना आम्हाला तू अगोदर. तो काय विकास केलाय? तो विकासाची भाषा तर त्याला कळते का? ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 30 वर्ष झालं संचालक आहे. एक तरी मागासवर्गाचा तिथं मुलगा घेतला का कामावर? एक सुद्धा घेतला नाही. सांगायचं नसतं आम्ही आमकाय. ह्या लिमगाव मधली किती बसून 12 सेक्रेटरी शिंदेच्या घरात काम करते आणि पगार मात्र डीसीसी बँकेतनं घेते ती. आणि आम्ही विकास केला म्हणते ती. काटा आणला, काय काय यांनी केलेलं आहे. आणि पळून काय गेला त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. ह्याला अटकीचं लय आहे, याला आणि सुद्धा भेट आहे बरं का ती अटकीला. बाबा अटक म्हणलं की पळून जातोय ती. तर त्याचे कारण काय? शरद पवार पाशी गेल्यानंतर तिकीट द्या म्हणला, पण पवार साहेबांनी तिकीट दिलं रणजितला, वंदे भारतचं तिकीट दिलं. अभिजित आबाला बी फॉर्म दिला आणि रणजित शिंदेला म्हणले तो भाजपचा खाल्लेला आहे, जरा वंदे भारत मध्ये गार हवा कर आणि निवांत बस म्हणून सांगितलं शरद पवार साहेबांनी. तुला वंदे भारतचं तिकीट दिलं. एवढं बोलून भाषण बुद्ध जय हिंद जय महाराज. धन्यवाद कदम साहेब. यानंतर दादासाहेब जेवढी माणसं पुढे बसलेली आहेत ह्याच्या दुप्पट माणसं इथनं रोड सगळा पॅक झालेला आहे. त्यामुळं जरा जरा पुढे सरकलं आपण थोडं थोडं तर पलीकडल्यांना सुद्धा येता येईल असे मी विनंती करतो, पण गोंधळ नको व्हायला. यानंतर टाकळीचे धनगर समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब काळे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. भाऊ काळे. आई तुळजा भवानीला वंदन करून जिल्हाध्यक्ष मॅडम या साधू संतांच्या भूमीमध्ये आज मी या ठिकाणी अगदी थोडक्यातच मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रहो, अनेक दिवस झाला आपण बघतोय या तालुक्यामध्ये काय चाललंय, कशा प्रकारचं राजकारण चाललंय याच्याकडे कुणीही थोडंफार सुद्धा लक्ष दिलेलं नाही मित्रांनो. पण मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, या माढा तालुक्यामध्ये आपण सर्वांनी मिळून या नेतृत्वाला जवळजवळ 30 वर्ष झालं आपण तर हाताच्या फोडावणी सांभाळला, पण त्यांच्या हातून गोरगरिबांना, ओबीसी समाजाला, माझ्या दलित समाजाला कधीही प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं नाही मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्वांना ज्या त्या कॅटेगरीमध्ये राहावा
ज्या त्या वेळेस आपण कुठं मिळेल त्या संधीचा सोनं करता यावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सर्वांना एक आरक्षणाचा पाया घालून दिला. पण या तालुक्यामध्ये या सगळ्यांना तिलांजली देण्यात आली. मित्रांनो, 20 वर्षातून एकदा या माढा तालुक्यामध्ये बेंबळे पंचायत समिती गणामध्ये माझ्या ओबीसी बांधवांना एक पंचायत समितीची संधी आली. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या तालुक्याच्या नेतृत्वाने पुत्र प्रेमापोटी या बहुजन समाजावरती नांगर फिरवला आणि स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला पंचायत समितीच्या गणातून निवडून आणलं. माझा दिलदार बहुजन समाज त्या ठिकाणी जाऊ द्या म्हणला, दैवत आहे. नेतृत्वाने उभा केलं, कुठंतरी पुन्हा मागं मोर विचार करते म्हणून एक वेळेस माफ करूया म्हणून त्या ठिकाणी त्यांना बहुसंख्येने निवडून दिलं. 2017ची पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि पुत्राला 19ला आमदार करायचं होतं म्हणून ह्याला पक्षात घे, त्याला बाहेर काढ, ह्याला पक्षात घे, त्याला बाहेर काढ, ही संधी चालू केली. पण 19ला बिचारे काय आमदार होऊ शकलं नाही. पुन्हा बघता बघता पंचायत समितीचं आरक्षण पडलं आणि या माढा तालुका पंचायत समितीमध्ये ओबीसी समाजाला पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून जाण्याचं स्थान निर्माण झालं. पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, हा ओबीसी समाज खरोखर माझ्या तळमळीचा समाज आहे, खरोखर माझ्या जिव्हाळ्याचा समाज आहे. पण मित्रांनो, नेतृत्वाने सांगितलं या समाजामध्ये एकही माणूस लायकीचा नाही की तो पंचायत समितीमध्ये जाण्यासारखा आहे म्हणून पुन्हा 2.5 वर्षानं आपल्या पुत्राला पंचायत समितीमध्ये लावलं. अहो, चाललंय काय? माझ्या दलित बांधवांना कुठंही न्याय मिळत नाही. आज कारखाना आहे, डीसीसी बँक आहे, माडेश्वरी आहे, मार्केट कमिटी आहे, खरेदी विक्री संघ आहे, पण कुठंही घेतलं जात. मित्रांनो, 1,80,000 समाज बहुजन समाजाचं मतदान आहे. तुमचा डोळा कधी उघडणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता तर काय झालंय, आता पुन्हा श्रीकृष्ण आलेत. या श्रीकृष्णाने तर आता सांगितलं, गोपाळांना आपल्या घरच्या शिबिरा बांधा आणि यमुनेच्या तीरी गाय हाकायला चला. आता श्रीकृष्ण पोळा वाजवत बसणार आणि माझे गोपाळ गाय हाकत बसणार. आणि तिथून श्रीकृष्णाने काय केलं, अचानक उडी मारली आणि कुर्डवाडीला पंचायत समितीला जाऊन बसला. आता काय तुम्ही गोपाळ ह्या बुळीत नाही गोपाळ पळतय, त्या बुळीत नाही गोपाळ पळतय. मित्रांनो, येणाऱ्या काळात हे आरण आणि हे देगाव एक साधू संतांची भूमी आहे, एक समीकरण आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, दोन्ही आबांचा या ठिकाणी आता मिलाप झाला आहे. येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचा तुतारी समोरचं बटन दाबून अभिजित आबांना बहुसंख्य मताने विजय करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते माननीय रणजित बागल 2 मिनिटांमध्ये बोलतील. खरंच 25 जण बोलणार आहेत. 2 मिनिटाची वेळ पाळावी ही नम्र विनंती. थोडं मागे सरता का आपण यायला जायला सुद्धा आपण अजून अडचण मागं थोडं सोडून घेता का पुढे जायला की नाही एका पावलावर जावं लागतंय. थोडं एक फूट मागं प्लीज. माढा विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं ओळख असलेलं नेतृत्व आणि जिल्ह्यात पुढारी बनवणारी फॅक्टरी म्हणलं तर वावगं ठरणार नाही असं आदरणीय कृषीतुल्य नेतृत्व विजयदादा, मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर आणि त्यापेक्षाही जास्त सन्माननीय असलेले तुम्ही सर्व मतदार बांधूंनो, कारण
आता निवडणुकीचा महिना म्हटल्यानंतर आमच्यापेक्षा तुम्ही लोक जास्त सन्माननीय असता, कारण तुमच्या हातात असतो कुणाला घरी बसवायचं आणि कुणाला मुंबईला पाठवायचं. आज बंधूंनो, ही निवडणूक अतिशय निर्णायक अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. महाविकास आघाडीनं अभिजित आबा पाटील यांच्यासारखा एक तरुण तडफदार आणि खऱ्या अर्थानं विकास प्रिय आणि तुमच्या आमच्या घामाला मोल देणारा उमेदवार या निमित्तानं उभा केला. आणि समोरचे उमेदवार काय आहे त्याचा परिचय करून देणं मी काय जास्त संयुक्तिक समजणार नाही. माझंही नाव रंजित आहे आणि त्यांचंही नाव रंजित आहे, पण मी कधी वाईट कामं केली नाहीत हे मी तुम्हाला अभिमानानं सांगू शकतो. माझे एवढं पोरग बिचाऱ्याला झालं असेल, पण कधी स्वतःच्या वडिलाच्या कर्तृत्वाशिवाय स्वतःचं कर्तृत्व 0.0% दाखवलंय. आज सांगा बरं मला, समोरचे उमेदवार चिन्ह घेऊन उभा आहेत, सफरचंदाचं चिन्ह असं घेऊन उभा आहेत. मला सांगा, सफरचंद कुठे घेऊन जातो आपण? कुठे जातो? दवाखान्यात घेऊन जातो का नाही? मला सांगा की असली माणसं विधानसभेत पाठवून आपल्या मतदारसंघाचं हॉस्पिटल करायचं आहे का? आणि तिथं माणसं खऱ्या अर्थानं लढणारी, ठोसास ठोसा देणारी लागतात. तिथं लगेच रुपयान 2 रुपयाचा हिशोब काढणारी, आरक्षणावर गप्प बसणारी आणि फडणवीसची बाजू घेणारी अजिबात माणसं चालत नाहीत. लोकसभेच्या आधीपर्यंत तुम्हाला देवेंद्र फडणवीस देव होते. ज्यावेळेस लोकसभेचा करंट बसला आणि लोकसभेच्या वेळेस लोकांनी पार्लेजीच्या खोकड्याच्या आतमध्ये जाऊन जो काही तुमचा करेक्ट कार्यक्रम लावला, त्यानंतर तुम्ही लगेच बारामतीच्या वाऱ्या चालू केल्या. आषाढी कार्तिकी करावं तसं एकदा आदरणीय बबन दादा असतील, दादांबद्दल 1% देखील मी बोलणार नाही. आदरणीय ऋषितुल्य नेतृत्व आहे, त्याही बद्दल मी बोलणार नाही. परंतु उमेदवार दिलाय तो 100% आणि 100% सांगतो कर्तृत्व शून्य असा उमेदवार आहे. आणि त्यामुळं अशा कर्तृत्व शून्य माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं का आपल्याला खऱ्या अर्थानं? आजवर जिल्ह्यामध्ये उच्चांकी असा उसाला दर देऊन तुमच्याच तालुक्यातल्या या कारखानदारांना अॅनोसिन आणि एंडोपारच्या गोळ्या खायला लावणाऱ्या अभिजित पाटलाला द्यायचं. आज खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे असणारा आपला हा भाग आहे. पवार साहेबांना सुद्धा बारामतीच्या खालोखाल माढा तालुका आपला सोलापूर जिल्हा प्रिय आहे. मग अशा पवार साहेब जर आपल्या आणि आदरणीय विजयसिंह दादा जर वयाच्या 80 वर्षानंतर जर लढायची तयारी ठेवत आहेत, ईडी सीबीआय यांना न जुमानता कुठेही पळ न काढता ते लढायची जर भूमिका घेत असतील, तर अशा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि पवार साहेबांच्या अभिजित पाटील नावाच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणे कर्तव्य आहे का नाही मला सांगा. एकदा हात उंचावून मला सांगा, उभा राहणार आहेत का नाही? तुमचा हाच निर्धार अभिजित पाटलांना 20 तारखेला विधानसभेमध्ये पाठवणार आहे. आणि खऱ्या अर्थानं 23 तारखेचा गुलाल हा आपलाच असणार आहे. 5 वर्ष येत्या काळामध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माध्यमातून अशी तुतारी वाजवा की समोरच्या पिपाण्या एक झाल्या पाहिजेत, एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर दादासाहेब अवघड सूत्रसंचालक होऊन एवढे बोलणार आहेत आणि वेळ एवढा कमी आहे, प्रचंड माझी घुसमट व्हायला लागली. यानंतर दिनेश जगदाळे साहेब संभाजी ब्रिगेडचे, या ठिकाणी नम्र विनंती 2च मिनिटात बोला. यादी खूपच मोठी आहे आणि आपल्याला प्रमुखांना 1 पाऊण तास तर द्यायला पाहिजे. नंतर माननीय दिनेश जगदाळे साहेब. राष्ट्रमाता जिजाऊस अभिवादन करतो. संत सावतामाळीस अभिवादन करतो. विचारपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोठेदादा, तसेच विचारपीठावर आज भरून दिसणारा संजय बाबा कोकाटे आणि भारत आबाच्या रूपानं भरून दिसणारा विचारपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, आपण माढा तालुक्यातली परिस्थिती पाहिली असेल तर गेले 30 वर्ष झालं एकाच गोष्टीवर कारखाना ऊस
आणि पाणी एवढ्यावरच राजकारण चालू आहे. म्हणजे लोकांच्या दुसऱ्या समस्याच नाहीत ह्या माढा तालुक्यातल्या माढा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांच्या. खर तर आबिदाबाच्या माध्यमातून या माढा तालुक्यासाठी जसं सावतामाळी महाराजांना साक्षात विठ्ठल भेटायला येतात, तसेच माढा तालुक्यासाठी अभिजितआबांना विठ्ठलानंच आपल्या मतदारसंघासाठी पाठवलेलं आहे. त्याचं कारण असं की ज्या माढा तालुक्यामध्ये जी वारंवार प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला जी भीती घातली जाती की कारखान्याची भीती, त्या चिडबळच्या मार्फतीनं ऊस नेला नाही, ही केलं ते जाणार नाही, अशा जी भीती घालून जे राजकारण, दडपशाहीचं राजकारण आपल्या माढा तालुक्यामध्ये चालू आहे, तर पहिल्यांदा आबाच्या रूपानं या माढा तालुक्यातलं माढा विधानसभा मतदारसंघातली जी शेतकऱ्याची ऊस शेतकऱ्याची जी भीती होती, ती भीती आबांनी मोडलेली आहे. आणि ती अशी मोडलेली आहे की उच्चांकी भाव देऊन मोडलेले आहे. आणि पुढच्या काळामध्ये ते आता देखील असा भीती घालतात की पुढे काय होणार ऊसाचं तुमच्या, तर आबांनी त्याची सुद्धा सोय करून ठेवलेली. सगळ्या शेतकऱ्याचा ऊस आबा नेतायत, त्याची काळजी करू नका. आणि दोन उमेदवारांमध्ये एवढा फरक आहे की एक कारखाने बंद पडलेले कारखाने, वेगवेगळ्या तालुक्यातले बंद पडलेले कारखाने चालू करून शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा घालणारा उमेदवार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त बापदादांनी दिलेली कारखानदारी ही मोडकळीच आणायची, शेतकऱ्याच्या खिशातला पैसा काढायचा, शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायचे. अक्षरशः अशी परिस्थिती आली होती की खालचा कारखाना जो आहे तो कारखान्याला इथपर्यंत त्यांना गरज पडली की साध्या पतसंस्थेतले 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये कर्ज काढायची पाळी आली होती. बंद पडायला आलेला कारखाना परत वडिलांनाच लक्ष घालावं लागलं आणि तो कारखाना परत चालू करण्याची पाळी आली. एका बाजूला असं कर्तृत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला बंद पडलेले कारखाने शेतकऱ्याला चालू करून चांगला भाव देण्याचे बाजू आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की आंतरवली सराटी ते मनोज दादा शांततेत आंदोलन करत होते आणि ते चाललेलं शांततेत आंदोलन असताना आपल्या माढा तालुक्याचे आमदार काय म्हणतात की मराठ्याचा ठेका घेतला काय त्यांनी. होय, त्यांना मला सांगायचंय, गरज होऊन तू मराठ्याचा, तुम्हाला गरज नाही त्याची, कारण तुम्ही अगोदरच तुमची कुणबीची सर्टिफिकेट काढून ठेवलेली आहे. कारण गरज तू मराठ्याला त्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं मला सर्व मनोज जरांगे पाटलांनी सोलापूरच्या सभेमध्येच सांगितलेलं आहे की पाडा म्हणून सांगितलेलं आहे. तर गरजवंत मराठ्याला मला हे सांगायचंय की यांना धूळ चारल्याशिवाय गरजवंत मराठा थांबणार नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर राष्ट्रवादी महिला आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षा माननीय सुवर्णाताई शिवपूजे मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या सहकारी मैत्रिणी, खरं तर मला तुम्हाला सांगायचं आहे, आता जगदाळे सरांनी सांगितलं की मराठा आरक्षणाविषयी ज्यांनी जे शब्द काढले त्या शब्दाला आता उत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे. तर ते शब्द काढून सुद्धा बसलेले नाहीत. तर ज्या फडणवीसांनी महिलावर आंतरवाली सराटीमध्ये अन्याय केला, लाठीमार केला, त्या सगळ्याला आपण मराठा बांधवांनी उत्तर देणं गरजेचं आहे.
खरं तर मराठा आरक्षण हे गरजवंत मराठ्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण आपली मुलं 1% मार्कासाठी MBBSचे असतील किंवा इंजिनिअरिंगचे असतील त्यांचे नंबर लागत नाहीत, आणि ती जी अवस्था होती ती त्या पालकांना माहिती आहे की आपल्या पाल्यासाठी आपल्याला किती धडपड करावी लागते. तर हे सगळ्यांनी विचारात घ्यायचंय आणि आपण मराठा आरक्षणासाठी आपण महाविकास आघाडीला मतदान करायचंय आणि निवडून आणायचंय. तसंच अभिजित आबा एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आबा तुम्हाला कधीही विसरणार नाही. आतापर्यंत आम्ही बघतोय बऱ्याच नेत्यांच्या मी स्टेजवर जाते, पण अभिजित आबासारखा नेता मी आतापर्यंत जिल्ह्यात पाहिला नाही. दादा तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आबाचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व एवढं मोठं आहे ते तुम्ही सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. या अगोदरचे आमदार तुमच्याकडे किती वेळा आले होते तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि इथून पुढेचे आमदार कसे येणार आहेत की नाही आणलं तर दादा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा सगळा आल्यानंतर प्रत्येक आमदार, तालुक्यातला आमदार त्यांचं ऐकणार आहे, आणि मोहिते पाटलांची कार्यपद्धती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. आणि जर आपल्याला मोहिते पाटलांना बळ तर देणारच आहोत आपण, माढा लोकसभेतून आपण दाखवून दिलेलं आहे. धैर्यशीलबाई यांना खूप मतदान देऊन निवडून आलेलं आहे. त्याच पद्धतीने आता आपल्याला अभिजित आबाला सुद्धा निवडून आणायचंय, आणि आबाला निवडून आणल्याशिवाय पर्याय नाही, कारण आतापर्यंत माढा तालुक्यातल्या लोकांची जी छळवणूक पिळवणूक झाली आहे ती पिळवणूक थांबण्याचं आता आपल्याला काम करायचंय. आपल्या अभिजित आबाचा क्रमांक नंबर 2 आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. नुसती तुतारी नाही, तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे, आणि त्याच्यावरील तुम्ही समोरील बटन दाबावं एवढी एक अपेक्षा सांगते. आणि पुन्हा एकदा मराठा बांधवांना सांगते, आपल्यावर झालेला अन्याय जर खोडून काढायचा असेल तर महाविकास आघाडीला म्हणजे आपला उमेदवार अभिजित आबाला मतदान करा, एवढं मी तुम्हाला नम्रपणे विनंती करून हात जोडून सांगते, कारण अभिजित आबाशिवाय या तालुक्याला पर्याय नाही. एवढं निक्षून सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी. धन्यवाद शिवपूजा मॅडम. यानंतर समोर बसलेत, मागा आहेत, वरते आहेत, ते मी आता बघितलं. तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. एवढ्या प्रचंड संख्येनं आपण सर्वजण आलेला आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. राजाभाऊ गायकवाड यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. या राजाभाऊ गायकवाडांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूयात. या भाऊला थोडी यायला वाट देत आहे. देशमुख तालुका प्रमुख शिवसेना यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. या मधून थोडे मागे सरका ना, थोडं प्लीज, थोडं मागे सर, थोडं मागे. संतोष ढवळे उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे आणि आजच्या या 245 माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आपले उमेदवार अभिजित आबा पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय नेते, माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयदादा मोहिते पाटील, त्याचबरोबर सर्वांची नावं घेणार नाहीत कारण सरांनी आता सांगितलं वेळ थोडा आहे, त्यामुळं मी सन्माननीय व्यासपीठ आणि खरोखरच हा जो जनसमुदाय आज या ठिकाणी एकवटलेला आहे, या तालुक्याच्या आसुरी शक्तीविरुद्ध लढण्यासाठी हा मतदार आज या ठिकाणी उपस्थित आहे. आजपर्यंतची गोष्ट वेगळी होती. गेली 30 वर्ष आज आपण यांना सहन करत आलो, परंतु ही यांची आसुरी शक्ती उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या 23 तारखेला अभिजित आबा पाटील यांच्या उद्याच्या 20 तारखेला आपल्या अभिजित आबा पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचंय आणि आपल्यावर जो आज गेले 30 वर्ष झालं जो अन्याय झालेला आहे तो खोडून काढण्यासाठी आपल्याला हा बदल निश्चितपणे 20 तारखेला करायचा आहे. मी अधिक न बोलता सर्वांचं
या ठिकाणी, त्याचबरोबर आपल्या या भागाचे सन्माननीय नेते ज्यांच्या मुशीतून, दादांच्या मुशीतून तयार झालेले आबा यांचा पुनश्च प्रवेश आज आपल्या या ठिकाणी होत आहे, त्यानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करून उद्याच्या 20 तारखेला आपण निश्चितपणे हा बदल या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये घडवून दाखवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद गायकवाड साहेब. यानंतर बंटीनाना बोबडे टेंभुर्णीचे 1 मिनिटामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर पिंपळण्याचे बालाजी आवारे. काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश नाना बोबडे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज माढा तालुका विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जमलेला जनसमुदाय यासाठी वेळेअभावी स्टेजवर कुणाचंही नाव घेत नाही. या सोलापूर जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील, या तालुक्याचे दुसरे नेते संजय बाबा कोकाटे, या भागातील नेते भारताबा शिंदे व स्टेजवरील सर्व उपस्थित युवा महिला मंडळ, मित्रांनो, आज आपला विजय निश्चितच झालाय असं मी गृहीत धरतो. कारण की 4 दिवस झालं मीही संभ्रमात होतो. मी कंटिन्यू संजय बाबाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की बाबा तुमची भूमिका काय मला काही समजत नाही. ज्या वेळेस त्यांचं माझं रात्री काल बोलणं झालं आणि त्यानंतर मीही माझ्या गटाचा टेंभुर्णीतून काल निर्णय घेतला आणि अभिजित आबांना पाठिंबा दिला. माझा पाठिंबा झाल्यानंतर प्रमोद कुटेंनी पाठिंबा दिला आणि नंतर आज भारत आबा आणि संजय बाबा यांचाही पाठिंबा आज या कर्मभूमी आणि या संताच्या भूमीमध्ये जाहीर होतोय. याचा अर्थ आपला विजय आज निश्चित झालेला आहे. वेळाअभावी जास्त बोलत नाही. या टेंभुर्णी शहरामध्ये आम्ही आदरणीय आमचे राजकीय गुरु कृष्णात दादा बोबडे वकील साहेब, आदरणीय विजयदादांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर काम केलं, पण मी कधी माझ्या गावाच्या बाहेर नव्हतो. मी माझ्या गावातच माझं काम असायचं, पण ते काम तळागाळातून असायचं. त्यामुळं गावातील प्रत्येक जनतेच्या नाळीशी जोडलेलं असल्यामुळं तिथली काही परिस्थिती होती ही मला माहीत होतं. प्रस्थापित आमदार जवळचे असून कधीही गावात रस्ते नव्हते, कुठलेही काही नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हती. आज 16,000 मतदारसंघाचं गाव आहे. याचा अर्थ 10 खेडी म्हणजे 1 टेंभुर्णी. ह्या टेंभुर्णी सारख्या शहराचा विकास जर जवळ राहून होत नसेल तर किती दुर्दैवाची बात. नंतर आदरणीय दादा व रणजित दादा खासदार झाले, त्यांच्या माध्यमातून वकील साहेबांना बराचसा निधी मिळाला. पण सगळ्यात मोठं काम जर या टेंभुर्णी शहरात झालं असेल तर आदरणीय संजय बाबा कोकाटे यांनी आमच्या टेंभुर्णीचा दळणवळण बदलून टाकलं. जो आतला रस्ता 60 कोटीचा रस्ता त्यांनी केला आणि या टेंभुर्णीच्या शहराच्या दळणवळणात भार पडली. त्यामुळे आज बाबांचा पाठिंबा अभिजित आबांना मिळाला, यात विजय निश्चित झाला. तर वेळेअभावी जास्त न बोलता मी तुमच्या सर्वांना सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर असं बटन दाबा की त्याचा आवाज ह्या 78 गावातून 42 गावातून आणि 14 गावातून एकदाच आवाज घुमला पाहिजे आणि तो विरोधकाच्या कानातनं 5 वर्ष गेला नाही पाहिजे. याची काळजी घ्या आणि येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने अभिजित आबांना आपण सर्वजण विजयी करू.
व आपण मला इथं व्यासपीठावर बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजन मंडळाचा आभार मानतो व माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. बालाजी आवारे यानंतर मार्गदर्शन करतील. राजभाऊ आवारे. श्री संत सावतामाळी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अरणभूमीमध्ये 245 माढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय अभिजित आबा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येथे जमलेल्या तमाम मतदार आणि बंधू आणि भगिनींनो, आजच्या सभेचं प्रमुख आकर्षण म्हटलं तर आदरणीय भारत आबा आणि संजय बाबा आहेत. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. माढा तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात या परिवर्तनच्या सभेच्या निमित्तानं आरणच्या भूमीमध्ये होते आणि सोलापूर जिल्ह्याचा बाप माणूस आदरणीय विजय दादा मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र या ठिकाणी आपण सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे. माढा तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून ज्या पद्धतीनं राजकारण केलं जात आहे, कुठल्याही गावामध्ये कुठल्याही प्रकारची कामं करायची म्हटलं चिन्ह सांगा तरी देखील दोन्ही गटामध्ये झुंज लावण्याचं काम केलं जातं आणि त्यांना माहिती आहे दोन्ही गट कदापि एक होत नाहीत. याच पद्धतीचं राजकारण त्यांनी आतापर्यंत केलं आणि भविष्यामध्ये चालू राहील. नाही, ह्याचसाठी हे परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि म्हणून येत्या 20 तारखेला अभिजित आबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. तरुण तडफदार कार्यक्षम उमेदवार आदरणीय अभिजित आबा या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. 245 माढा विधानसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके अभिजित आबा. हवी वगैरे काय नाही, ओनली फिक्स आमदार अभिजित आबा. मन मिळवू ज्यांचा स्वभाव आहे. यानंतर माननीय ज्योतिताई कुलकर्णी आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय विजयदादा, आरणगावचे सुपुत्र भारत आबा, संजय बाबा कोकाटे आणि उपस्थित माझ्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, मतदार बंधू भगिनींनो, आज आपण इथं अभिजित आबांच्या प्रचारासाठी जमलेलो आहोत. प्रचार म्हणण्यापेक्षा आपण ते उमेदवार काय योग्य आहेत किंवा काय हे सर्व वक्त्यांनी आपल्याला अत्यंत चांगल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. हेही आपण ऐकलेलं आहे. आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धैर्यशील भैया मोहिते पाटील आबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे माढा विधानसभेचे माढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत आमदार फिक्स आमदार अभिजित आबा पाटील. आपले लाडके खासदार धैर्यशील भैया पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत या पावन नगरीत आनंदाबाद आबा आणि भैया माणूस आपला साधा नदी भरा लेकीचा त्यांचा इरादा आबा पाटील प्रगतीचा वादा. कृपया मंचावरील सर्वांनी खाली बसून घ्यावे. मंचावरील सर्व मान्यवरांना वक्त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे मांडलेले आहेत. विकास हा आता अभिजित आबा करतीलच ही आपल्याला खात्री आहे. पण आता म्हस्के साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केला की त्यांच्या 42 गावांमध्ये दडपशाही आहे, ठोकशाही आहे का हुकुमशाही आहे. ह्याच दडपशाही, हुकुमशाही, ठोकशाहीच्या माध्यमातून एक उमलतं नेतृत्व गणेश कुलकर्णी नावाचं ह्यांची क्रूरपणे ह्या आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याच्यानंतरही ते थांबले नाहीत. आज अभिजित आबा इथं उमेदवारीला उभे असताना त्यांना विचारण्यात आलं की किंवा सांगण्यात आलं की माझ्या मुलाच्या मागं त्याचा बाप आहे. पण मी तुम्हाला आज जनतेला एक प्रश्न विचारू इच्छिते की काय पाप होतं गणेश कुलकर्णींचं, काय चूक होती. समाजोपयोगी कामं केली, लोकांचा विचार केला आणि त्यांच्या मुलांचा बाप तुम्ही मारलात आणि आज अभिजित आपण
विचारता की तू सांगताय की त्यांच्या मुलाच्या मागं रणजितदादांच्या मागे त्यांचा बाप उभा आहे. हे अत्यंत दुर्दैवी राजकारण आहे. माढा तालुक्यात एक सुसंस्कृत राजकारण चालू होत आहे. आज आपण बघतोय की शिवबाबा किंवा इतर सर्व उमेदवार आज अभिजितदादांचा प्रचार करण्याला रणांगणात उतरलेले आहेत. संजय बाबा कोकटे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जी विरोधातली वज्रमूठ तुम्ही बांधलेली आहे ती कधीही फेल जाणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देते. तुमच्या फेसबुक लाईव्हचा मी एक मंगळवारी वाट बघणारा सदस्य आहे. आज अभिजितदादांना आमदार व्हायचं नाही, गणेश कुलकर्णी काकांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या सत्ता संघर्ष बदला आणि अभिजितदादांना मतदान करा ही बहीण तुम्हाला विनंती करत आहे. आज ह्या उमेदवारीची आपल्याला अत्यंत गरज आहे. आज आबांना आमदार व्हायचं नाही, या बहिणीला आबांना आमदार झालेला बघायचं ही मी तुम्हाला विनंती करते. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर भारत नाना पाटील 1 मिनिटामध्ये बोलतील, कारण 9-10 झाले, प्रवेश आहे तर सगळं उरकायचंय. आपले माढा तालुक्याचे उमेदवार आदरणीय आबा, या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयदादा, आपले लाडके खासदार आदरणीय धैर्यशील भैया, आज या ठिकाणी आबांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळीजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते हे आदरणीय विजयदादांना आणि पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत. आदरणीय भैया यांना आपण प्रचंड मताने निवडून दिलं होतं. अशाच पद्धतीनं आपण अभिजित आबा पाटील यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील या ठिकाणी 2 मिनिटात बोलतील. त्यानंतर संजय बाबा, भारत आबा, खासदार साहेब आणि उमेदवार. 245 माढा विधानसभेचे आपले उमेदवार, लाडके उमेदवार अभिजितआबा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपणा सर्वांचं दैवत आदरणीय विजयसिंहजी दादा मोहिते पाटील साहेब, या भागाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, आपले उमदे उमेदवार आदरणीय आबा, या भागाचे लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय आमचे रांगडे आबा, त्यानंतर या मंचावरती उपस्थित असणारे आमचे नेते संजय बाबा कोकाटे, उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र, मी अधिक काय बोलण्यासाठी उभा राहिलेलो नाही. फक्त एकच सांगतो की आपली 30 वर्ष झालं सातत्यानं कुस्ती लागत होती आणि या कुस्तीमध्ये समोरचा उमेदवार काय एवढा विशेष नसायचा, परंतु मोहिते पाटलांनी यावेळेस असा तगडा उमेदवार दिलाय की यावेळी चितपट झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आपले जे प्रश्न आहेत, त्या भागातले जे पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जर सोडवून घ्यायचे असतील तर यावेळेस आपल्याला परिवर्तनाच्या या लढाईमध्ये आपण कुठेही कमी राहता कामा नये, मागे राहता कामा नये. आपण सर्वजण मिळून हा जो जगन्नाथाचा रथ सुरू केलेला आदरणीय मोहिते पाटलांनी त्याला पैलतीरावर पोहोचूया आणि हे गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून जो विकास कुठलेला आहे त्याला गाडून अभिजित आबाला मोठ्या मताने विजयी करू आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा सुरू. शिवसेना तालुकाध्यक्ष यानंतर बोलतील. पुढे देशमुख साहेब. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, या गावचं दैवत सावता महाराज यांना नतमस्तक होऊन शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र करून, तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून, आज बरेच वक्ते बोलले तर अजून बोलणार आहेत. महत्वाचे
वक्ते आणि मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण मी आपल्या समोर एक 2च मुद्दे सांगत आहे की ह्याच्या अगोदरची निवडणूक शिवसेना अखंड असताना 6 निवडणुका शिवसेनेचा उमेदवार माढा मतदारसंघामध्ये होता. जी पहिली 36 गावं आणि हे 78 मिळून पण 3 निवडणूक आणि नंतरच्या पण 3. पण आता या निवडणुकीमध्ये प्रथमच पक्ष फुटाफुटीनंतर जसं उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला, ईडीची भीती दाखवून हे सगळं जे महाराष्ट्रात भाजपनं केलेलं जे काळं कर्तव्य आहे, सर्व गैरवापर केलेलं, त्याची चीड जनतेच्या मनात आहे आणि तीच सर्व आम्हा शिवसैनिकांच्या सुद्धा मनात आहे आणि आपल्या सर्वांच्या सुद्धा असणारच आहे. आणि आपण ह्याच्या अगोदर भैयासाहेबांना 52,000च्या पुढे लीड दिलेला आहे आणि सर्व जे वेगवेगळ्या पक्षाचे महाविकास आघाडीतील पदाधिकारी असतील, मग राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्याचबरोबर इतर सर्व पक्ष संघटना असतील, त्या सर्वांनी जी एकजुटीनं काम केलंय त्याच एकजुटीनं आता सुद्धा आपण काम करून त्या 20 तारखेला आदरणीय जे उमदे उमेदवार आहेत असे अभिजितआबा पाटील यांना, हे मतदारसंघातीलच आहेत, देगाव त्यांचं गाव आहे आणि हे 245 माढा विधानसभेतील उमेदवार आहेत अधिकृत. तर त्यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. आणि 23 तारखेचा अष्टगंध आणि गुलाल आपलाच आहे आणि महाराष्ट्रात सरकार सुद्धा आपलंच आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शंकर गोरे एकच वाक्य बोलतील. एकच वाक्य बोला. आज झोपळाय बुद्रुक. आम्ही प्राध्यापक शिवाजी सावंत सरची गटाची माणसं आहेत. आम्ही कारखान्यावर गेलो काल. कारखान्यावर गेल्यावर आम्हाला एवढा विषय त्यांनी काय बोलले नाहीत, मत कुणाला टाका म्हणून सांगितलं नाही. पण पुन्हा गावात आल्यानंतर त्यांच्या पार्टीचं म्हणलं तुमचा नेता इकडे आलाय. नेता आलाय, आम्ही नाही आलो. अभिजित पाटील जिंदाबाद. कारण रात्री 10 वाजता फोन झाला आपण श्री भारता बाबा म्हणलं काय करा, बाबा म्हणलं कामाला लागा. आपलं चिन्ह काय, आपलं चिन्ह काय, हवा झाली पाहिजे, नादाला काय आयुष्यात लागले नाही पाहिजेत. धन्यवाद. आमदार झाला म्हणून सांगतो आज. कारण भारताबा शिंदे बाबांनी पाठिंबा दिला म्हणजे आपला विजय आज झाला सांगतो मी सगळ्या जाहीर सभेत सांगतो. धन्यवाद सर. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, या गावचे सुपुत्र, ज्यांनी या सर्व प्रचारामध्ये सुरुवातीपासून सक्रियता दाखवली, अमोल पाटील सर. एकच मिनिटात बोलते ते, बोला. हो, एकच मिनिटात. अभिजितबाबाच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे आपले दादा, सर्व मान्यवर आणि सर्व मान्यवर, मी एकच मिनिट घेणार आहे. अभिजितबाबाची तुम्हाला सर्वांना कुणालाही माहीत नसलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या विषय असा आहे की 2020 साली संपूर्ण जगामध्ये कोरोनाची लाट आली आणि त्या कोरोनाच्या लाटेमध्ये संपूर्णपणे आपल्या देशामध्ये रुग्णांची संख्या वाढत होती. दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेशमध्ये गंगेसारख्या पवित्र नदीमध्ये प्रेतांचे ढिगारे लागले होते. गुजरातमध्ये चिमणी वितळली होती आणि महाराष्ट्रामध्ये मात्र अतिशय त्या दुसऱ्या राज्यांच्या जर आपण बरोबरी केली तर त्या पटीनं खूप चांगली स्थिती होती. पण या सर्वांमध्ये मला अभिजितबाबा माहीत कधी झाले हे मी तुम्हाला सांगतोय. 2022 साली ज्यावेळेस दुसरी मोठी कोरोनाची लाट आली होती, त्या लाटेमध्ये आपल्या संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी पडत होता. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच साखर कारखाने आहेत, पण त्याच्यामध्ये इथेनॉल निर्मितीमध्ये बाहेर पडणारा ऑक्सिजन कलेक्ट करून 18 दिवसामध्ये ऑक्सिजनचा प्लांट उभा करणारा माणूस म्हणून ज्यावेळेस मी बातमी बघितली आणि त्यावेळेस अभिजितबाबा पाटील मला माहीत झाले. त्या निमित्तानं केंद्र सरकारनं त्यांचा सत्कार सुद्धा आणि अभिनंदन केलेलं आहे. म्हणून पुढची दृष्टी आणि व्हिजन असणारा माणूस अभिजितबाबा पाटील यांना आपल्याला निवडून द्यायचंय. 2 नंबरला चिन्ह आहे, नाव मी घेत नाही, तुतारी वाजवणारा माणूस. ओके.
धन्यवाद. आणि प्रवेश जोरदार टाळ्यांनी आपण प्रवेश घेऊया. माननीय भारताबा हरिभाऊ शिंदे या भागाचे तडफदार खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या परवानगीने अभिजिताबांच्या उपस्थितीमध्ये, संजय बाबांच्या उपस्थितीमध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण भारताबांचं स्वागत घेऊया. आबा आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात आपलं हार्दिक स्वागत. यानंतर सगळ्यांचा प्रवेश घेण्यात येणार आहे. आपली भाषणं झाल्यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया माननीय भारताबा शिंदे यांचं. शेकडो कार्यकर्ते आपण सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळाभावी सगळ्याला इथं आत्ता बोलवता येत नाहीत, भाषण संपल्यानंतर घेऊया. यानंतर माननीय संजय बाबा कोकाटे आपल्याला मार्गदर्शन करतील. आत्ता सांगितलं 52 लाखाचा बादशाह संजय बाबा कोकाटे. जोरदार टाळ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. आदरणीय दादा, आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया, 245 माढा विधानसभेचे आपले उमेदवार अभिजित आबा, ज्याने आता नुकताच या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला, ते आमचे मित्र आबा, तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे अध्यक्ष मधुकरजी देशमुख, सर्व पक्षांचे पदाधिकारी, समोर जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर मी सकाळीच बऱ्यापैकी माझी भूमिका सांगितली होती. त्या भूमिकेला मी जाणार नाही, परंतु मी खरंच घरात बसायचं ठरवलं होतं. आपण आबाला पक्षात आणलं म्हणण्यापेक्षा आबाने मला सक्रिय केलं. भारत आबा 3-4 दिवस माझ्याकडे यायचे, मला म्हणायचे बाबा असं करून चालत नसतं. मी म्हणलं माझं 40 देश फिरायचे राहिलेत आबा, तेवढे फिरतो. 59 वर्ष वय झाले आणि आता पुढं काय होईल अशी काही संधी दिसत नाही. आणि एकदा का माणसासमोर आलं तर पुन्हा 5 वर्ष जबाबदारी घ्यावी लागते. 2019ला माझा पराभव जरी झाला असला तरी या तालुक्यामधला एकही माणूस असा म्हणणार नाही की संजय बाबा आम्हाला उपलब्ध झाला नाही. आणि आबा जर आपण स्टेजवर जायचं असेल तर पुढच्या 5 वर्षाची जबाबदारी पुन्हा आपल्याला घ्यावी लागेल. आणि तुम्ही जर साथ देत असाल तर मी तुमच्यासाठी तयार आहे, नाहीतर इथं पुन्हा पायात पाय घालणाऱ्यांची संख्या खूप असते म्हणून जरा बाजूला जावं म्हणलं होतं. पण आबांनी सांगितलं बाबा मी तुमच्या पायात पाय घालत नाही, तुम्ही माझ्या घालू नका. आपण दोघं मिळून अभिजित आबाच्या परवानगीनं जर अभिजित आबांनी दिली, 78 गावच्या लोकांची जबाबदारी पुढच्या कामाची आम्ही घेतो. या तालुक्यामध्ये प्रचार केला जातो. मोहिते पाटील बाहेरचे उमेदवार, बाहेरचे, तुम्हाला इथं कोण आहे, घेऊ का जबाबदारी? घेऊ का जबाबदारी? आम्ही 78 गावाची जबाबदारी घेऊ का? नको नका. तुम्ही अख्या मतदारसंघाची घ्या, पण इथल्या लोकांचे आम्ही बाबा तुम्हाला आम्ही आहे. आबा कुठेही असू द्या, भारत आबा आणि मी तुमच्यासाठी अहोरात्र आहोत. या ठिकाणी मस्के सरांनी काय उल्लेख केला की फिरून दिलं जाणार नाही वगैरे वगैरे. आम्हाला ना आम्हाला पाया पडायची सवय, आम्ही त्यांच्या पाया पडू बाबांना, असं करू नका म्हणून. मस्के सर अशी काय अडचण येणार नाही. या ठिकाणी ज्या वेळेस आपण ही निवडणूक लागली त्यावेळेस आपण सगळ्यांनी थोडंसं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आपण गेल्या 4-8 दिवसातल्या जर घटना बघितल्या तर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत,
आणि जे अपक्ष उमेदवार आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत, अशा प्रकारचं चित्र आपल्या गेल्या 3-4 दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळते. मग काही अल्पसंख्याकांची मतं मिळावी, अल्पसंख्याक समाजाला वेड्यात काढावं यासाठी केलेली तर ही खेळी नाही. शिवसेनेचा, शिंदे गटाचा पाठिंबा सफरचंदाला, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा सफरचंदाला, घड्याळाची काही माणसं जरी स्टेजवर असली तरी त्यांचा पाठिंबा सफरचंदाला, आज रयत क्रांती संघटनाचा पाठिंबा सफरचंदाला. मग महायुतीचा उमेदवार कोण? तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बबनराव शिंदे अत्यंत चतुरग्रस्त आहेत. ज्या वेळेस गावागावामध्ये त्यांना सांगितलं गेलं की दादा काही करा पण तुतारी घ्या, कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना माहित होतं की जनता तुतारीच्या मागे आहे आणि पुन्हा उद्या गावामध्ये जर कमी मतदान झालं तर आपल्यावर येऊ नये म्हणून ते आधी सांगत होते दादा तुतारी घ्या. दादाला पण माहित होतं त्यांना तुतारी मिळणार नाही, पण तुमच्यासाठी मी गेलो म्हणून ते कसे सांगतायत, त्याच्यासाठी ते तुतारी मिळते का बघत होते. या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये बबनदादांनी विकास केला असं म्हणतात. ठीक आहे, कदाचित त्यांना 6 वेळा निवडून दिलं, खरंही असेल. उजनी धरण आपल्या तालुक्यामध्ये असताना टेंभुर्णीला फक्त धरणातनं थेट पाईपलाईन आहे, ती पण 8-8 दिवसातनं एकदा पाणी येतं. मुडलिमला प्यायला पाणी धरणावरून आणलं नाही, माड्याला पाणी धरणावरून आणलं नाही, कुरुडवाडीला उस्मानाबादच्या का बार्शीच्या पाईपलाईन मधनं पूर्वी कधीतरी मिळालाय. तरी पण आपण विकास झाला म्हणतो. दादा झाला विकास. मुडलिम MIDCची प्रशासकीय मंजुरी घेतली, त्याला पुन्हा लगेच 30 वर्षात करता आली नाही. त्यांनी म्हणले केला विकास. ठीक आहे दादा, झाला विकास. आम्हाला कारखानदारीवर यायचंच नाही. आबा तुम्ही 3500 द्या, 3600 द्या, आम्ही तुमची बोली लावू. आम्ही कारखानदारीला कंटाळलोय. आम्हाला वाटतं या आमदारांनी वर्षातनं एकदा आमसभा घ्यावी, जनतेचे प्रश्न ऐकावेत. आम्हाला वाटतं आमदारांनी शिक्षण समित्या गावागावामध्ये त्याची एखादी बैठक घ्यावी, त्या शिक्षणामध्ये काही अडचण येते का ते बघावं. आम्हाला वाटतं आमदारांनी तहसीलदाराच्या कार्यालयात बसावं आणि महिन्यातनं एकदा त्या ठिकाणी जो आज प्रचंड भ्रष्टाचार चाललाय तो थांबवावा. या ऊसाची एवढी चर्चा केली जाते, या टेंभुर्णीची चर्चा, केळीची चर्चा पूर्ण जगामध्ये सुरू आहे. त्याला कुठल्याही आमदारांनी कुठलंही सहकार्य केलेलं नाही. आज आपल्या भागामधला पेरू सगळीकडे चाललाय, आपल्या भागामधली द्राक्ष सगळीकडे चालली, आपल्या भागामध्ये डाळिंब सगळीकडे चाललंय. शेतकरी आपल्या आपल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहेत. फक्त आबा आमची एकच विनंती आहे की तुमच्यासाठी ही सगळी मंडळी एक येत आहेत असं आम्हाला दिसतंय. या अगोदर हे सगळी मंडळी एका ठिकाणी आले होते आदिनाथ कारखान्याच्या वेळेस. त्या ठिकाणी आदिनाथ कारखाना जर रोहित पवारांनी चालवायला घेतला तर त्यांना दर द्यावा लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी महेश चिवटे नावाच्या आमच्या एका मित्राला विक्रम शिंदेनी पैसे देऊन आंदोलन करायला लावलं आणि त्या ठिकाणी तानाजी सावंतांनी भाग घेऊन तो कारखाना रोहित पवारला जाणार नाही याची दक्षता घेतली. का तर त्याचं उत्तर आता कालच्या पाठिंब्यामध्ये दिसतंय की त्यावेळेस शेतकऱ्यांना द्यावे लागणारे पैसे कारखानदारांनी वाचवले आणि आता अभिजित आबाच्या रूपाने जर शेतकऱ्याला दर देणारा माणूस या ठिकाणी आला तर ह्यांचे 6 आणि ह्यांचे 6. मला आश्चर्य वाटतं की शिवाजी सावंत सरांना मी बबनदादाचा विरोधक समजत होतो 2009ला ज्यावेळेस ते स्टेजवरती गेले त्यामुळे त्यांचं किती प्रचंड नुकसान झालं हे आम्ही अनेक वेळा चर्चा केली आणि मला खात्री होती की ते बबनदादांना कधीही पाठिंबा देणार नाहीत. पण त्यांचं दुखणं वेगळंच होतं. मंगळवेढा पंढरपूरमध्ये जावं तर तुतारी सांगावं लागेल. तिकडं
परांड्यात गेलं तर बाण सांगावं लागेल, कुणालाच राग नको त्याने आपलं अपक्ष धरला. आज जी मंडळी या आपल्यातनं चाललेत, बायासाहेब आपण निधी देताना फार ढळता हात दिला होता. जे सांगेल ते नाना सांगतील. कुठला रस्ता नाना टाकायचा. मी तुम्हाला सांगत होतो की ज्या माणसाला बबनदादांनी एवढी पदं दिली त्यांचे ते होऊ शकले नाही, तर तुम्ही विधानसभेचं तिकीट नाही दिलं तरी ते तुमचे कसे होते. आज अनेक प्रवेश झाले म्हणून सांगितले जातात. जे लोकसभेला त्यांच्या बरोबर होते त्यांचाच पाठिंब्याचं नाटक ते करतायत. सावंत सर आपल्या बरोबर होते का लोकसभेला? रयत क्रांती आपल्या बरोबर होती का? भारतीय जनता पार्टी होती का? एक नाना गेले, आपण त्या बदल्यात आबा आणले. बरोबरी झाली का नाही? त्यामुळं आपण जे चर्चा करतो, हा गेला तो गेला, ह्याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा, दररोज त्यांना पाठिंबा कोणाचा तरी घ्यावा लागतोय, याचा अर्थ त्यांना अजून आपण कमी आहे असं वाटतं. आता उमेदवारांचा विषय. बबनदादांनी सगळं केलं, विकास केला, सगळे कारखाने काढले, पण ते त्यांच्या मुलावरती संस्कार करू शकले नाही. परवा एकाने मला फोन केला, तसे तर अनेक जण मला सांगतात, कारण त्यांना माहित आहे की मला जे सांगितलंय ते बबनदादाला कळू शकत नाही, कारण बाकीच्याला सांगितलं तर कदाचित कळू शकत. त्यांनी मला फोन केला, भैया शिंदे या ठिकाणी सगळ्यालाच अभिजित भैया आमच्यापेक्षा, कोकाटेपेक्षा, बाळासाहेबापेक्षा, घाटणेकरापेक्षा भारी वाटायला लागलं. हे सगळं झालं, पवार साहेबांच्या स्टेजवर बसले आणि दिल्लीतले मुंबईतले राक्षस जागे झाले. त्या राक्षसाने त्यांच्या नरडीला धरलं. ते नरड सोडून घेण्यासाठी आबा श्यांचं स्टेज सोडून त्या राक्षसाकडे गेलं. त्या राक्षसाचा काटा काढून पुन्हा पवार साहेबापाशी आलं आणि ह्या सगळ्यांना मागे टाकून पवार साहेबापासून तिकीट घेऊन आपल्यापाशी आलं. ह्या माणसात काहीतरी जादू आहे. मी म्हणजे जास्त बोलता तर येतच नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी आपल्या पुढचा उमेदवार रणजित भैया शिंदे यांच्या बरोबर 5 वर्ष पंचायत समितीत काढलेले आहेत. ते पंचायत समितीत काढले, तो पंचायत समिती चालवायला लायक 100% नाही असं आमच्या प्रत्येक मिटिंगला घडत होतं. मी त्याच्याबरोबर जिल्हा परिषद मध्ये 5 वर्ष काढली. त्या 5 वर्षामध्ये सुद्धा ती ज्या ज्या ठिकाणी उभा राहिला त्या त्या ठिकाणी DPC असेल, सभापती पदासाठी असेल, ती पल्ला. मी अनेक उमेदवारांना विचारलं, मला का असं का होतंय? ती म्हणले ती खुश आहे का ना खुश आहे तीच कळत नाही. ती किती बी आपण त्याला हसवायचा नाद केला तर ती हसतच नाही. अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि माझं मत, प्रामाणिक माझं मत झालं की हा माणूस आमदार व्हायला लायक नाही. मी बबनदादांना सांगितलं, ह्या आता इलेक्शन लागल्यावर दादा पुन्हा तुम्ही उभा राहा, हा माणूस आमदार होऊ शकणार नाही. मी सगळ्याकडं, सगळे दोस्त कंपनी, सगळ्या पक्षात दोस्त कंपनी, मी विचारलं सगळ्याला, हे आमदार होत नाही. मला दादानी 10 मिनिटं रणजित भैया कसा चांगला आहे ती सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, गेल्या आठवड्यात ज्या दिवशी काढून घ्यायचे त्याच्या आदल्या दिवशी विनायकराव पाटलांचा मला फोन आला, माझे आमदार विनायकराव पाटलांना. तू भारत, तू जा दादांना सांग हे पोरग निवडून यायचं नाही,
ते तू जाऊन दादांना सांग, तुझं तर ते ऐकतील. कारण घाडगे सरांनी सांगितलं, मी स्वतः त्यांना सांगितलंय, अनेक जणांनी सांगितलं, पण दादांना वाटतं की 20 ते 22 TMC भीमा नदीमध्ये आणि सेनामध्ये 4 ते 5 TMC पाणी, असं 25 ते 27 TMC पाणी अधिकेचं साठवून त्या ठिकाणी पाण्याची बचत करून ह्या राहिलेल्या पाण्यातनं सीनामाडा उपसा सिंचनच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचवू. मग तुळशी असेल, बायरगवाडी असेल, जाधववाडी असेल, मोडणीम असेल, आरणचा 70% भाग असेल, आज वरवड असेल, या सगळ्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यांनी काय सांगतात, ही कोणत्या आमदाराची स्कीम नाही, ही कोणत्या कारखान्याची स्कीम नाही, ही योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि जो कोणी आमदार येईल त्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की त्या केली होती. आणि त्या टीकेचं उत्तर उद्याच्या 20 तारखेला तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या लाडक्या सुपुत्रानं भैयासाहेबांनी 50,000 रुपये देऊन समाजाची किंमत करायचा प्रयत्न केला. समाजाने रोपा करून तुम्हाला महागारी केले. तुम्ही ते पैसे परत कधी करणार? मतदान मागायच्या आत पैसे परत करा. मी आपल्याला या निमित्तानं भूमिका स्पष्ट करतो. आमचे सर्व सहकारी इथं उभे आहेत. मनोज दादा जरांगे पाटील साहेबांच्या भूमिकेला 100% समर्थन त्या ठिकाणी राहील. मी 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन देखील दादांना भेटून आलोय. आणि मी आपल्याला या निमित्तानं ही पण भूमिका सांगतो. पवार साहेबांनी आता पंचसूत्री जाहीर केली. पंचसूत्रीमध्ये हा देखील विषय घेतलाय. या पंचसूत्रीमध्ये सांगितलंय, मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मिळाला का हो? केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे. पहिल्या कॅबिनेटला 2014ला देणार होते, दिलं का? आज त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा, महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाचा, मुस्लिम आरक्षणाचा हे विषय सगळे चिघळत ठेवायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची, असं राजकारण त्या ठिकाणी केलं जातंय. आता ह्याला तोडगा म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय की जातनिहाय त्या जनगणना करून याच्यावरती सगळा पुरेपूर तोडगा करून उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी काम करेल. आणि मी आपल्याला शब्द देतो, महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील तुमचा आवाज म्हणून मनोज दादा जरांगे पाटील साहेबांची भूमिका मी पहिल्या भाषणात त्या ठिकाणी मांडेल. आणि ज्या वेळी वेळ येईल त्या वेळी मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषयाला लावून धरीन आणि आपल्या सगळ्या समाजाला एकसंघ घेऊन कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका सगळ्यांचीच आहे. त्या भूमिकेला अनुसरून आपण त्या ठिकाणी मार्ग काढूया. मला या निमित्ताने एवढंच विचारायचंय की तुम्ही त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील साहेबांवरती बोलला, समाजाची त्या ठिकाणी भावना दुखावल्या आणि आज तुम्ही त्याच्यातनं वाचायसाठी अपक्ष उभा राहायला गेला आणि काल नेमका घोटाळा झाला आणि उघडं पडलं सगळं तुमचं राडा. त्यामुळं ह्याला आता तुम्ही सांगून उपयोग होणार नाही. मी आता वेळेअभावी तुम्हाला फक्त पवार साहेबांनी मला काही तुम्हाला निरोप द्यायला सांगितलाय, तेवढा निरोप तुम्हाला द्यायला आलोय. पवार साहेबांनी सांगितलंय की आता आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये पंचसूत्री देतोय. त्या पंचसूत्रीतल्या पहिली पंचसूत्री तुम्हाला सांगितली की त्या ठिकाणी जातनिहाय मतमोज त्या ठिकाणी जनगणना केली जाईल. दुसरी पंचसूत्री सांगितली, माझ्या मायमाऊली बसल्यात त्यांना महिन्याला 3,000 रुपये भाग्यलक्ष्मी योजनेतून देण्यात येणार. त्या ठिकाणी माझ्या मायमाऊलींना एसटी 100% मोफत देण्याची या ठिकाणी भूमिका सरकारनं घेतली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आरोग्याचा विमा आपल्याला 5 लाखाची मोदी साहेबांची गॅरंटी होती, कुणाला मिळाला का? आता पवार साहेबांनी सांगितलंय एका घरात 4 माणसं असू नाही तर 8 माणसं असू, आता आपल्याला 25 लाख रुपयाचा कॅशलेस पद्धतीनं आपला उपचार केला जाईल कोणत्याही हॉस्पिटलमध्ये. ही आता आपल्याला पंचसूत्रीतला भाग सांगितला. पवार साहेबांनी सांगितलं देशातलं सरकार हे त्या ठिकाणी शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्याच्या बाजूचं नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी आपण करू. जे रेग्युलर कर्ज भरते त्यांना 50,000 रुपये
त्या ठिकाणी देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेते. पाचवी गोष्ट, जी मुलं आज आता बाबांनी उल्लेख केला, MIDCची अधिसूचना काढली. बाबा आता आपण उद्या 23 तारखेला निवडून आल्यावर आपण सगळेजण पाठपुरावा करून ती 1 वर्षाच्या आत आपली MIDC सुरू होईल अशा मतदान करायचं. आपल्याला उद्याचं मतदान हे आपल्याला या परिवर्तनाची नांदी करायची आहे. आपण आता माड्याचा खासदार बदललाय, आता आमदार बदलायचा आहे. नवा खासदार नवा आमदार करूया. तुतारी पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो आणि माझ्यासारख्या सामान्य पोलाला त्या ठिकाणी एक संधी देऊन बघा, तुमच्या संधीचं सोनं करून दाखवतो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर आपले आवडते खासदार माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. माननीय भैया साहेब, जोरदार टाळ्याने आपण माननीय भैया साहेबांचं स्वागत करूया. आदरणीय मोठे दादा, माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजिताबा, माढा तालुक्याचे नेते संजय बाबा कोकाटे, भारत नाना पाटील, ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला, स्वघरी आले, आणि आदरणीय सहकार मशीनपासून ज्या कुटुंबाबरोबर जिव्हाळ्याचे संबंध राहिले, जरी तिकडे होते त्यांची निष्ठा मोठे दादांपासून कधी हल्ली नाही. ते भारत आबा, त्यांचं मी पवार साहेबांच्या वतीनं मोठे दादांच्या वतीनं स्वघरी आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मंचावरती बसलेल्या सगळ्याच नेते मंडळींची नावं काही घेत नाही. एवढी नावं घ्यायची म्हणली तर आता 5 मिनिटं राहिलेली आहेत. आणि शेवटचं भाषण म्हणलं की अवघड असते. सगळ्यांच्यातलं राहिलेलं बोलायचं असते त्यानं बोलणाऱ्यानं, आणि कोणी काही ठेवलंच नाही बोलायचं. 2.5 तास ऐकतात सगळे. « 2009 मोठे दादा इथं उभा राहणार होते. आमच्यावर नाही तसले आरोप त्यावेळेस केले गेले. यांच्या पाया पडायला लागते, यांच्या पायात बूटच असतो, गॉगलच असतो, भेटतच नाहीत, बाहेर बसवतेत. आता निवडून आल्यापासून बरेच जण इथली मंडळी माझ्याकडे आली. असं काही तुम्हाला कधी बघायला मिळालं का? बारकी पोरं ज्यावेळेस असं बोलतात, रिप्लाय देतात, म्हणजे त्या घराघरात चर्चा चालू असते काय चाललंय ते सत्य बोलतात. असे आरोप त्यावेळेस केले गेले. तो काळ गेला, सगळ्या जिल्ह्याला इतिहास माहिती आहे. जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते नुकसान झालं म्हणून जसं बाबांनी ठरवलं की निवांत बसायचं ठरवलं होतं, तसं मी पण निवांत बसायचं ठरवलं होतं. परंतु या जिल्ह्यातल्या जनतेनं आमच्या कुटुंबाला निवांत बसू दिलं नाही. ज्याच्याबरोबर ओळखी आहेत त्यांना गाठलं. मोठे दादांना प्रत्यक्षात येऊन भेटली जिल्ह्यातली सगळी लोक, फोनवर बोलली, काय पण करा, भयाला उभा करा. आणि पवार साहेबांना तुम्ही 1985 साली साथ दिली, 99ला साथ दिली, आणि आता त्या दोन्ही काळापेक्षा आता सगळ्यात जास्त अडचणीत साहेब आहेत. आणि साहेबांच्या मागं तुम्ही उभा राहिलं पाहिजे आणि जिल्ह्याला तुमची गरज आहे असं सांगितलं. मी ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतोय की मी सुद्धा टप्प्याटप्प्याने वर आलोय. कुटुंबाचा वारस म्हणून डायरेक्ट आलो नाही. उपसरपंच झालो, सरपंच झालो, पंचायत समिती सदस्य झालो, सभापती झालो, झेडपी केली. 2दा झेडपी अध्यक्षची संधी होती, 2 वेळा उपाध्यक्ष होती. तर दादांनी मला एका शब्दात सांगितलं की कार्यकर्त्यांना संधी द्यायचे, भविष्यात बघू.
मी कधी रुसलो नाही, कुठं निघून गेलो नाही. दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. आमचा शिवबाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागला. आम्ही दाबाच तिकीट दिलं की दुसऱ्या दिवशी शिवरत्न बंगल्यावर माडा, पंढरपूर आणि माळशिरसची बैठक घेतली आणि सगळ्यांना कामाला लागा म्हणून सांगितलं. 2009ला सुद्धा दादांना तिकीट मिळालं नाही माड्याचं म्हणून आम्ही रुसलो नाही. शिवरत्न बंगल्यावर बैठक घेतली आणि काम केलं त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींचं. ही दादांनी आम्हाला संयम आणि निष्ठा हे शिकवलेलं आहे. त्यात आमच्यात कधीही आयुष्यात बदल होणार नाही एवढं मी जनतेला या ठिकाणी सांगतो. सकाळपासून ऐकतोय मी फिरताना कोणतर म्हणलं सिनेमाडा बंद होणार आहे. त्याचं पाणी सध्या नीट देत नाहीत. टेलपासून हेडपर्यंत पाणी नेलं पाहिजे. तुम्ही मला खासदार केलंय, आता आम्ही दाबाला आमदार करणार आहे. तुम्हाला फुल गॅरंटीशीच सांगतो 24 तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधी फोन लावायचा. किरकोळ कामाला अकरूजला यायचं नाही, आम्हाला भेटायला पण जायचं नाही. आम्हाला दोघांना फोनवर कामं सांगायची. मोठी कामं आहेत, अडचणी जायची, चर्चाच करायला लागते, त्यासाठी या किंवा मला बोलवून घ्या, मी इकडे येतो. मला मगाशी भगिनींनी चिठ्ठी पाठवली, आमच्या घरच्यांना दम देतात. प्रचाराला आम्ही बाहेर पडतोय, लय फिरतोय म्हणून. तुम्ही सगळी जिजाऊंच्या लेकी आहेत, सावित्रीबाईंच्या लेकी आहेत, अहिल्याबाईंच्या लेकी आहेत. कशाला घाबरतायत? तलवारी काढा आणि साफसूफ करून टाका. आम्ही आहे तुमच्या सगळ्यांच्या मागे. आणि माढा तालुक्यात जिथं जिथं फिरल तिथं म्हणतात पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन. हाय, तुमचा खासदार आहे हक्काचा, कधी पण सांगा. आणि आता बदल दिसतोय, कोण त्रास देत नाहीत असं मला ऐकायला मिळालं. आणि दिला तरी आहे, आम्ही दोघं निश्चिंत राहा. आम्हाला दोघांना फक्त विकास दिसतोय. कृष्णा भीमा स्थिरीकरण दादांनी आणलं, त्याची चेष्टा केली या तालुक्यातल्या लोकांनी. रणजितदादांनी पत्र दिलं कृषी मंत्र्यांना. कृषी मंत्र्यांना पत्र दिलं की केळी एक्सपोर्ट होते, केळीसाठी या ठिकाणी संशोधन केंद्र झालं पाहिजे. त्याला आडवे पडले, 2 वेळा बैठक कॅन्सल केली. 1 मिनिट राहिला आहे, सगळी खुणवायला लागलेत. मी एवढंच सांगतो, कारखानदारी सोडून अजून काय विकास करायला लागतोय त्यासाठी अभिजित आबा आणि मी बघा. मी उभा राहिलो, संजय बाबा उभा राहिले, रणदिवे सर उभा राहिले, सगळीच तालुक्यातली आमच्या नादाने सगळीच येऊन उभा राहिली. गेलो, रुपया दिला, रुपयात देव बघायला मिळतोय. दिला रुपयात, ते तंबूवाल्याने कानात मला सांगितलं, आत गेला आणि देव जर दिसला नाही आणि गाढव जर दिसलं तर तुम्ही लय पाप केलेत. आम्ही आत गेलो, देव नव्हताच तिथं, गाढवच होतं ना त्याने ठेवलेलं. बाहेर आलो, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं देव बघितला, देव बघितला. तुम्ही बी नादवला. ते मागच्या वेळेस गाडो एवढ्या लाता मारल्या आम्हाला सगळ्यांनाच. लोकसभेचा खासदार मागचा. आता तसंच तुम्हाला सांगत फिरतायत इथले जुने लोकप्रतिनिधी. त्यांनी पण तंबू लावलाय, रुपया घेतात आणि तुम्हाला सांगतेत चांगला आहे. आबांनी मगाशीच सांगितलं एकदम चांगला आहे. ती नंतर गाडो होईल आणि तुम्हाला सगळ्यांना लाता घालेल, एवढं लक्षात ठेवा. आणि जाता जाता एकच प्रश्न विचारायचा आहे मला. फॉर्म भरल्यानंतर माड्यात सभा झाली आणि तिथं कोणतर बोललं, आम्ही स्वतःच्या जीवावर मोठं झालोय. आम्ही मोहिते पाटील कुटुंबांनी असं कधी म्हणलेलं नाही. पवार साहेबांनी मदत केली का? केली. वसंतदादांनी मदत केली का? केली. फडणवीस साहेबांनी मदत केली का? मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना म्हणलं केली. आणि हे काय म्हणतात, आम्ही त्याग केला, सीनामाडासाठी त्याग केला. अहो, सीनामाडा योजना ही पवारसाहेबांनी आणली. भाई SM पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, मोठे दादा आहेत, या सगळ्यांनी शिफारस झाल्यावरती आलेले. मंत्रीपद सोडलं खरं, आम्ही ते आणलं. तुमची शेवटचंच 1 मिनिट, शेवटचंच सांगतो. अहो, तुमची लायकी नव्हती म्हणून तुम्हाला आजपर्यंत मंत्रीपद दिलं नाही.
आणि आत्ता त्यांना पवार साहेबांकडनं बिलकुल उभं राहायचं नव्हतं. माढा तालुक्यातल्या जनतेला फसवायचं होतं की आम्ही किती वेळा पवार साहेबांकडे गेलो, किती वेळा हे केलं, गंडवायचं होतं, तुमची भावनिक बनवायचं होतं माढा तालुक्यातल्या जनतेला. अहो तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला कधीच नाकारलेलं आहे, 2.5 वर्षापूर्वी नाकारलेलं आहे. दिशाभूल करू नका. ही प्रचंड ह्या कुटुंबाला सवय आहे दिशाभूल करायची. आता आचारसंहितेचा गुन्हा दाखल व्हायचा माझ्यावर, त्यामुळे भविष्यात बोलीन मी या विषयावरती. आबा तुम्ही आला, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, तुमच्या सगळ्या सहकार्यांचं करतो. राहिलेले प्रवेश आपण स्पीकर बंद करून घेऊया आणि आबांना निवडून द्यावं एवढंच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व